नमस्कार. चला भविष्यवेत्ता घडवूया या शिबिरासाठी उत्सुक असलेले ज्योतिषप्रेमी, ज्योतिष अभ्यासक सर्वांचं मी या पॉडकास्टिंगमध्ये मनःपूर्वक स्वागत करते. चला भविष्यवेत्ता घडवूया एक थोडा वेगळा आणि नवीन उपक्रम की जो श्री ज्योतिष संशोधन केंद्राने मागच्याच वर्षी सुरू केला. पहिल्याच वर्षी विद्यार्थ्यांकडून आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. बुकिंग आम्हाला जवळपास 1 महिना अगोदर क्लोज करावं लागलं. ज्योतिष दिग्गजांकडून खूप मोठा प्रतिसाद मिळाला, कारण विद्यार्थी येतील, त्यांना हे खूप फायदेशीर आहे, हे आम्हाला कळत होतं. परंतु अशा शिबिरासाठी दिग्गजांनी यावं, त्यांचं डे टू डे आयुष्यामध्ये वेळ काढून या कार्यक्रमासाठी, विद्यार्थ्यांसाठी, नवीन घडणाऱ्या पिढींसाठी वेळ काढावा, हे थोडं कठीण होतं. मात्र मागच्या वर्षी जेव्हा आम्ही दिग्गजांना फोन केलं, तेव्हा खूप चांगले दिग्गज आम्हाला लगेच त्यांनी प्रतिसाद दिला. आणि विशेष बाब म्हणजे यावर्षी सुद्धा प्रतिसाद त्याच पद्धतीने आलेला. अ, यावर्षी आम्ही जेव्हा कार्यक्रमाच्या तारखा जाहीर केल्या, त्याच्यानंतर 15 मिनिटात 8 विभागातले 8 दिग्गज आमच्यासोबत जॉइन झालेत. ही एक खूप मोठी बाब आहे. कारण शिक्षक तुम्हाला जेवढं चांगल्या पद्धतीने शिकवतात, तेवढं चांगलं तुम्ही घडत असतात. गुरु विद्यार्थ्यांना घडवत असतो, ही आपल्या देशाची परंपरा आहे, आपल्या संस्कृतीची परंपरा आहे आणि आपल्या शास्त्राची देखील परंपरा आहे. दिग्गज आम्ही खूप निवड करत होतो, की आम्हाला त्या-त्या विषयातील तज्ञ व्यक्ती हवा. कारण नवीन पिढी घडवताना ती तज्ञ व्हावी ही आमच्या संस्थेची मनःपूर्वक इच्छा होती. त्यामुळे आम्ही अनेक वास्तुतज्ञांना चा विचार करत असतो. मीटिंगमध्ये आमच्या सर्वप्रथम सर्वमुखी एकच नाव आलं, श्री शामराव भोसले सर. सर नमस्कार. नमस्कार. प्रोटोकॉल प्रमाणे खरं तर मी तुमची ओळख करून दिली पाहिजे. परंतु आपण त्या प्रोटोकॉलपेक्षा तुम्ही जेव्हा बोलाल, तुम्ही जेव्हा व्यक्त व्हाल, तेव्हा त्या भावना जेव्हा विद्यार्थ्यांसमोर पोहोचतील, तीच तुमची एक वेगळी ओळख असेल. खरं तर वास्तुशास्त्र हा अत्यंत प्राचीन विषय आहे. म्हणजे आपण जर भारतीय ग्रंथांचा अभ्यास केला, तर 5,000 वर्षापूर्वी सुद्धा वास्तुशास्त्र होतं. आमच्या अष्टक वर्गात एक शास्त्राचा स्वतंत्र विभाग येतो. मात्र वास्तुशास्त्र काळाप्रमाणे बदलत गेलं. म्हणजे वाडे संस्कृती, त्याच्यानंतर किल्ले संस्कृती, त्याच्यानंतर आज मधल्या काळात स्वतंत्र बंगले हा विभाग होता. आज फ्लॅट संस्कृती. वास्तू, कमर्शियल वास्तू, इंडस्ट्रियल वास्तू, रेसिडेन्शियल वास्तू. म्हणजे जसं डॉक्टरी प्रॅक्टिसमध्ये अलीकडे स्पेशलायझेशन यायला लागलंय, तसं वास्तुशास्त्रात सुद्धा अनेक विभाग झाले आहे आणि त्याच्यात स्पेशलायझेशन येणं ही काळाची गरज निर्माण झालेली आहे. हे निर्माण करताना, या दिशेने कार्यरत असताना भोसले सरांची स्वतःची एक खूप मोठी भूमिका आहे. 4 डायमेन्शनल पद्धतीने ते वास्तुशास्त्र शिकवतात. वास्तू त्याचे विविध विभाग आपल्याला सांगतात. आपण सरांशी आज मस्त गप्पा करणार आहोत. गप्पांमध्ये एक-एक विषय आपल्याला उलगडत जाईल. मात्र अगोदर आपण सरांची थोडीशी ओळख करून घेऊ. कारण की कसं होतं ना, व्यासपीठावरून आपण जी ओळख देतो ती वेगळी असते. माणूस हा खूप वेगळा असतो. वेगवेगळ्या संघर्षातून तो घडत आलेला असतो आणि त्याचा तो जीवन प्रवास, त्याचा तो आयुष्य आणि त्याच्यातून त्यांनी आज एक दिग्गज म्हणून, वास्तुशास्त्रातील दिग्गज म्हणून समोर येणं, ही एक खूप मोठी गोष्ट असते. त्या दृष्टीने आपण विचार करणार आहोत आणि सरांशी बोलणार आहोत. सर, तुमचं आमच्या या संस्थेतर्फे मनःपूर्वक स्वागत. संस्थेतील विद्यार्थी तुम्हाला भेटायला इच्छुक आहेतच. आता आपण बोलायला सुरुवात करूयात. तुम्हाला मी एक पहिला प्रश्न विचारते. तुमचं शिक्षण कुठे आणि किती झालं? त्यानंतर तुम्ही वास्तुशास्त्राकडे कधी, कसे, का वळलात? बरोबर आहे. माझं शिक्षण मुंबईतच झालं आणि मी डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरमध्ये माझं शिक्षण मुंबईमध्ये झालं ते. बरं, आणि बेसिकली सुरुवातीला मी ड्राफ्ट्समन होतो. बरं. नंतर ॲडिशनल क्वालिफिकेशन घेऊन मी इंजिनिअरिंग सेक्शनला इंजिनिअरिंग कंप्लीट केलं
त्यामुळे मला नंतर प्रमोशन वगैरे मिळालं. आणि ऑफिसमध्ये असताना माझ्या रूम मध्ये सहकारी होते, ते चांगले पामिस्ट होते. बरं. त्यामुळे त्यामुळे मला त्याची ती ओढी लागली. आणि अच्छा. तो कोर्स करायचा म्हणून मी एका इन्स्टिट्यूटला जाहिरात पाहिली कुर्ल्याला, आणि त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी जॉइन केलं. तर तिथे वास्तुशास्त्र हा विषय शिकवत होते. अच्छा. तर त्याबरोबरच मग हे वास्तुशास्त्र सकाळी आणि नंतर त्यानंतर पामिस्ट्री असा कोर्स कंप्लीट केला आणि याच्यामध्ये तथ्यता आहे असं कळू लागलं, आणि तो मी कोर्स पूर्ण केला 1999 साली. बरं, बरं. त्याच्या अगोदर 99 वाचन साली. केलं होतं वास्तूवर. म्हणजे 24 वर्ष झाले तुम्ही हे कार्य अखंडपणे करत आहात. येस, कंटिन्युअस माझं काम चालू आहे सातत्याने. हं. खूपच छान. आणि एकाच वेळी तुम्ही वास्तुशास्त्र आणि पामेस्ट्री दोन्ही अभ्यास सुरू केले. हो. त्यामध्ये विशेष ओढा वास्तूकडे. वास्तूकडे त्यामध्ये जास्त माझा ओढा लागला, किंवा म्हणजे त्यामध्ये रुची वाटायला लागली. कारण वेगवेगळी घरं, वेगवेगळं सगळे आराखडे आणि त्याबद्दल शिकवलं गेलं. नंतर मग परत सेमिनार्स वगैरे करत मग फील्डच्या त्या क्लासच्या बाहेर आल्यानंतर कुणीतरी ग्रुप असावा म्हणून सेमिनार्समध्ये मी अटेंड करत होतो. आणि त्यामुळे ती गोडी वाढत गेली. त्याच्यामध्ये मी वास्तूचे जास्त अध्ययन केलं. वास्तूचे सेमिनार्स केले जास्त. आणि मग तो म्हटलं की वास्तू आणि ज्योतिष हा ज्यावेळेला मी वास्तू पूर्ण केलं, पामिस्ट्री पूर्ण केलं, त्यानंतर उदय बापट म्हणून कुर्ल्याचे होते मुंबईचे. ते हं, हं, केपीचे हं. मास्टर होते. त्यांच्याकडे मी कृष्णमूर्ती पद्धती केली. हे पॅरलल. बरं. हो. आणि मग त्याच्याबरोबर वास्तूमध्ये मी जास्त हे केलं. वास्तुशास्त्रामध्ये अभ्यास याच्यामध्ये गेलो. कारण एका सेमिनारमध्ये तळेगावच्या सहस्रबुद्धे सरांची ओळख झाली सुनील पुरोहित सरांच्यामुळे. आणि मग त्यांच्याकडे मी अक्रॉस द टेबल बसून हे वास्तुशास्त्र विषय शिकला. बरोबर. आणि मग त्यामध्ये गोडी वाढत गेली, कारण मला सतत गाईडन्स मिळत गेला आणि त्या विषयाच्या प्रॅक्टिस सुरू झाली. तुमच्या बोलण्यातून अजून एक लक्षात येतंय, की ज्योतिष क्षेत्रात प्रगती करताना, कार्य करताना सेमिनार्स हे खूप महत्त्वाचे ठरतात. येस. सेमिनारच्या माध्यमातून अनेकांची ओळख होणं, वन टू वन डिस्कशन होणं, या विविध संधी आपल्याला मिळतात आणि त्या निश्चितच उपयुक्त आणि प्रगतीदायक ठरतात. खूपच छान. तर सेमिनार्स हे अत्यंत महत्त्वाचे असतात आणि आपल्या ज्योतिष क्षेत्रात ते खूपच महत्त्वपूर्ण आहे, की प्रगती करण्यासाठी, अभ्यासासाठी ती उपयुक्त ठरतात. अवश्य. तर सर मला तुम्हाला एक विचारायचं आहे, की आपल्या ज्योतिषशास्त्राला प्राचीन इतिहास आहे. आपण म्हणतो वेदाचं एक अंग म्हणजे ज्योतिष. येस. तर वास्तुशास्त्राचा नेमका इतिहास काय? केव्हापासून सुरू झालं आणि त्याबद्दल काय बोलाल? येस. काही वर्षापूर्वी सुरुवातीला मुंबईमध्ये चारुहास नाईक नावाचे फेंगशुई मास्टर होते. बरं. त्यावेळेला फेंगशुईचा बराच ओघ चालू होता. सगळीकडे फेंगशुई, फेंगशुई, फेंगशुई होतं. पण त्याच दरम्यान म्हणजे साधारणपणे एक 20-25 एक वर्षापूर्वी, की मंगीरवार सर औरंगाबादचे यशवंत मंगीरवार आमचे गुरु. तर त्यांनी याच्यामध्ये बराच अभ्यास केला आणि संस्कृत ग्रंथ आहेत. त्या संस्कृत ग्रंथांच्या मधील श्लोक मराठीत ट्रान्सलेट बरं. केले आणि त्याची भरपूर डाटा त्यांनी सेमिनारमधून दिला. पुण्याला सेमिनार होतं, त्या सेमिनार त्यांची सुरुवात झाली. आणि तेव्हा तो डाटा संपूर्णपणे त्यांनी संस्कृत श्लोक मराठी आणि रेसिडेन्शियल वास्तूसाठी जे जे उपयोगी आहे, ते त्यांनी उपलब्ध करून दिलं. आणि त्याची तथ्यता, आणि ज्यावेळेला मंगेरवार सरांची सगळं करत असताना प्रॅक्टिस करत होतो, सगळं करत होतो. पण सहस्रबुद्धे सरांचा कोर्स ज्यावेळेला मी कंप्लीट केला, त्यावेळेला काय लागतं, त्याला सायंटिफिक बेस पण त्यांनी द्यायचा प्रयत्न केला. आणि तो सायंटिफिक बेस आज आम्ही सेम फॉलो करतो. आणि ज्यावेळेला आमचे क्लासेस वगैरे चालतात, त्यावेळेला त्याच पॅथीचा आम्ही उपयोग करतो. कारण बरेच पाती आहेत. एक पारंपरिक ज्योतिष आहे, पारंपरिक वास्तू आहे, म्हणजे प्रचलित वास्तुशास्त्र, आणि एक सायंटिफिक बेस असलेलं असं वास्तुशास्त्र, याचा आम्ही जास्त मागोवा घेत चाललो. आणि खूपच त्याचा छान. फायदा झाला. मंगीरवार सरांचे मला वाटतं चिरंजीव आता औरंगाबादमध्ये कार्य येस, करतात बरोबर. आणि ते सर खूप थकले आहेत. येस. खरं तर मला या सुद्धा एकदा मंगीरवार सरांना भेटायची इच्छा आहे. बघूया. अ, पुढचा प्रश्न घेते. हां. वास्तू म्हटली ना, की प्रत्येकाच्या समोर एक राहतं घर येतं.
परंतु वास्तुशास्त्र हे प्रत्येकासाठी वेगवेगळं असतं. म्हणजे जसं आता आपला व्यवसाय असेल, व्यावसायिक वास्तू, कमर्शियल वास्तू, हॉस्पिटल, इंडस्ट्री, दुकान, मेडिकल स्टोअर्स. तर या सगळ्यांना एकच नियम लागतो, की वेगवेगळे नियम लागू असतात? मूळ बेसिक ज्या गोष्टी आहेत, फंडामेंटल म्हणजे मूलतत्व आहेत, ती सारखी आहेत. म्हणजे बरं. जसं वास्तुशास्त्र कशावर बेतले? तर ऊर्जा, दिशा, 5 तत्व आणि बॅलन्सिंग करणं, ह्याच्यावरतीच आहेत. आणि टोपोग्राफी कशी आहे? जमिनीचा स्तर कसा आहे? कुठला एरिया आहे? कुठल्या विभागात आहे? त्याप्रमाणे ते अप्लाय करायला हवं. तर हे वास्तुशास्त्र जे रेसिडेन्ससाठी आहे, ते वास्तुशास्त्र सगळ्याचा विचार केला जातो. बॅलन्सिंग करायचं, दिशा बॅलन्सिंग करणं, ऊर्जा बॅलन्सिंग करणं, ह्या सगळा. तसं ह्या मेडिकल स्टोअरमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये किंवा कमर्शियल ह्याच्या वेळेला विचार करतो तेव्हा ॲप्लिकेशन्स वेगळे आहेत त्याचे. बरं. ॲप्लिकेशन वेगळे आहेत. म्हणजे तसं कसं खूप मोठी इंडस्ट्री फार मोठी असते. त्याला मग छोटे-छोटे हे करून चालणार नाही. तर महत्त्वाचे जे भाग आहेत, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायला हवं किंवा त्यांचे प्रॉब्लेम काय आहेत? त्या प्रॉब्लेमप्रमाणे आपण त्याचा उपयोग करायला पाहिजे आणि प्रॉब्लेम कुठे आहे नक्की ते शोधून काढता आलं पाहिजे. ते आपलं एक्सपर्टायझेशन असतं आणि मग त्याप्रमाणे आपल्याला तो बॅलन्स करता आला पाहिजे. बॅलन्स करायच्या पद्धती बऱ्याच आहेत. अच्छा. सिम्बॉलिक आहेत आणि ॲक्चुअल आहेत. म्हणजे एखाद्या बरं. विषयाचं झाड आहे, तर ते पूर्ण मुळासकट उपटून काढणं ही एक रेमेडी झाली. नाहीतर ते तोडता येत नाही, म्हणून त्याच्या शेजारी दुसरं झाड चांगलं लावणं. अच्छा. ही हं. पद्धत आहे. ही बॅलन्सिंग झालं. दोन्ही याच्याप्रमाणे बॅलन्सिंग करता येते. बरं, बरं. हं. स्थळ, काळ, वेळ पाहून तुम्ही ते ठरवत येस. असता. तर कुठे आहे? येस. दिल्लीमध्ये, कलकत्तामध्ये किंवा दक्षिणेकडे गेलं, तर प्रिन्सिपल तेच आहे. पण त्याचा वापर करताना आपल्याला ते करायला पाहिजे. खूपच छान. विचार आणि करायला मला तुमच्याशी बोलताना सातत्याने जाणवतंय, की तुम्ही प्रत्येक वेळी सायंटिफिक या शब्दाला खूप महत्त्व देत आहात. हल्ली काय आणि झालं माहिती का? की द्यायला हवं. यायला हवं आणि लोकं विचारतात, "हे इथे ठेवलंय सांगता तुम्ही काय काम करत होते?" हाव होय, इट फर्स्ट असं विचारायला लागलेत. होय. कारण नाही, हा खूप समाजात एक छान अवेअरनेस निर्माण झालेला आहे. येस. म्हणजे काल मी एका जातकाशी जेव्हा बोलत होते, काही उपाय दिले. आपण उपायशास्त्र वापरतोच. रेमेडीज हे आवश्यकही असतात कधी-कधी. तर उपाय दिल्यानंतर त्यांनी मला विचारलं, की या गोष्टीमागे कारण काय? हां. आणि मग मी त्यांची पत्रिका ती मलाही मजा वाटली, की अरे वाह! छान आहे. किंबहुना जातक जर जागरूक असेल, तर आपलं काम सोपं होतं. येस. मग मी पण त्यांना त्यांची पत्रिका, त्यांच्या पत्रिकेतली वीक पॉइंट, प्लस पॉइंट आणि ते बॅलन्स करण्यासाठी कशा पद्धतीने काय हा करावं लागतं. उपाय होईल, त्याचं सकारण सगळी स्थिती समजावून सांगितली आणि त्यांना इतका आनंद झाला ना, त्याच्यानंतर लागलीच त्यांनी अजून 2 क्लायंट पाठवले. म्हणजे सायंटिफिक जेव्हा आपण बोलतो आणि जातक जर जागरूक असेल, तर ते जास्त योग्य आहे असं माझं मत आहे. आणि कदाचित याचसाठी आम्ही घराघरात ज्योतिष ही संकल्पना घेऊन आमची संस्था चाललेली आहे आणि आम्ही हा विचार करतोय, की घराघरात जर बेसिक ज्ञान असेल, प्रत्येकच जण काही एक्सपर्ट होऊ शकत नाही. परंतु समोरचा व्यक्ती जे करतोय, ते काय नेमकं ते कळण्या एवढं नॉलेज त्याला असावं. पाहिजे. घराघरात किमान बरोबर. एक ज्योतिषी असावा. त्यांचा बेसिक अभ्यास असावा. म्हणजे ते योग्य दिशेने जातील आणि सायंटिफिक प्रगती करतील, येस. अशी आमच्या संस्थेचं स्वप्न आहे. नाही. आणि त्यासाठी माझं देखील तेच मत आहे. संस्थेची संपूर्ण टीम सतत कार्यरत असते. घरासाठी वास्तुशास्त्र हे जवळपास सगळ्यांनाच माहिती असतं. आजच्या या पॉडकास्टिंगमध्ये आपण थोड्या वेगळ्या विषयाला हात घेणार आहोत, की वास्तुशास्त्रामुळे उद्योग वाढ शक्य आहे का? आणि उद्योजकांनी वास्तू वापरून स्वतःचा उद्योग कशा पद्धतीने विकसित करावा? येस. याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे आमच्याकडे जे स्टुडंट येतात, त्यांना विचारलं वास्तूकडे कसे वळलात? तर हां. आमचे एक मित्र होते, आता ते नाहीयेत. अच्छा. हे झाले. तर त्यांनी वास्तुशास्त्र जॉइन केलं हे मुळीच एवढ्यासाठीच, की मी ते बिझनेस करत होते. त्या बिझनेसमध्ये पैसा भरपूर टाकत होते. 30-40 लाख त्याचा कर्ज झालं. कर्ज म्हणण्यापेक्षा त्यांनी खर्च केला संपूर्णपणे. तरी त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट काही येत नाही. तेव्हा त्यांनी कुठेतरी ऐकलं, की हे वास्तूचा काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. आणि बरं. मग त्याने हा माझ्याकडे आमच्याकडे संस्थेमध्ये तो कोर्सच जॉइन केला
आणि मग त्यांना बरोबर. पटायला लागलं, की माझ्याकडे लॉस कशासाठी होत होता? हं, काय हं. होत होतं? कारण त्यांनी एवढे प्रयत्न करून देखील त्याला त्याचे रिटर्न मिळत नव्हते. हं, हं. आणि त्याला रिअलाईज झालं, कोर्स ज्यावेळेला जसा-जसा तो पूर्ण होत चालला, तर प्रत्येक वेळी त्याचं असायचं, "अरे, माझ्याकडे असं होतं म्हणून हे झालं. हा दोष होता म्हणून असं झालं." मग त्याने स्वतः ते संपूर्णपणे शिकून घेतलं आणि तो तो देखील प्रॅक्टिस करत होते. खूपच छान. हं. अनुभवातून माणूस समृद्ध होतो. बरोबर आहे. अ, अ, निवासी वास्तुतज्ञांनी इंडस्ट्रियल वास्तूकडे लक्ष द्यावं का? त्यासाठी वेगळा अभ्यासक्रम आहे का? कोणती तज्ञता त्यांनी प्राप्त करून इंडस्ट्रियल वास्तूमध्ये मार्गदर्शन करावं? कारण की मला असं आठवतं आम्ही जेव्हा 98-99 ला विविध इंडस्ट्रीमध्ये साइट सीइंगसाठी जात होतो. तेव्हा राहत्या वास्तूचे नियम तिथे त्या पद्धतीने लावता येत नव्हते. तिथे सगळेच नियम बदलतात आणि त्यासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम आवश्यक आहेच. तर त्याबद्दल काय म्हणाल? हां, निवासी वास्तू ज्याने आता एखाद्याने कोर्स कंप्लीट केला निवासी वास्तूचा, म्हणजे वास्तुशास्त्राचा जो प्रचलित वास्तू म्हणा किंवा आणखीन कोणत्या पद्धतीने केला, तर त्या विषयामध्ये त्याने प्रॅक्टिस करायला हवी, मूळ म्हणजे. बरं. 1-2 वर्ष प्रॅक्टिस बरीच उदाहरणं पाहायला पाहिजे, साइट व्हिजिट करायला पाहिजे आणि आपण केलेल्या रेमेडीचा तो रिझल्ट मिळतो का? हे देखील बरं, त्याने अंदाज घ्यायला पाहिजे. बऱ्याच लोकं गेल्या नाहीत कारण प्रत्येक वास्तू वेगळी असते. बरं. या घरात इकडे कट असेल तर दुसरं एक्सटेन्शन असेल वगैरे अशा प्रकारे. तर ह्या प्रत्येक गोष्टीचा जोपर्यंत तो अशा काही केस स्टडीज करत नाही, तोपर्यंत त्याला तो अंदाज येणार नाही. ती बघण्याची दृष्टी येणार नाही त्याला. बरोबर. ज्यावेळेला त्याच्यात ती दृष्टी येईल, त्यावेळेला ह्या ज्या इंडस्ट्रियल वास्तू म्हणून वेगळा असा कुठला कोर्स नाहीये. अच्छा. तर जे वास्तूचे कोर्स घेतात, ते लोकं त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन टू वास्तुशास्त्र किंवा अशा प्रकारे वास्तू बघताना हा विचार करा आणि मग ते कसं होतं आणि ते ॲक्चुअली करण्यासाठी कारण एवढ्या मोठ्या वास्तूची जबाबदारी नव्या याच्यावरती देत नाही, नवीन फ्रेशर कधी. कारण फार बरोबर, मोठी रिस्क असते. तर मग बरोबर, वास्तुतज्ञाने पण तो तसा अनुभव घेऊन किंवा कोणाकडे मार्गदर्शन जे वास्तू इंडस्ट्री करतात, त्यांच्याकडे त्यांनी मार्गदर्शन करून नक्की करावं आणि त्याला त्यामध्ये निश्चित यश येईल. कारण प्रिन्सिपल त्याला माहिती आहे. हं. फक्त क्वांटिटी किती वापरावी, कुठे वापरावं, कुठल्या याला दोष द्यावा. मग त्या पहिली गोष्ट त्या कारखान्यामध्ये किंवा उद्योगामध्ये दोष कोणता आहे तो त्याला कळला पाहिजे. हां. आणि मग तो दोष त्याच्यामुळेच आहे का? म्हणजे काही ठिकाणी संप करतात बरीच लोकं. सारखे बघावं त्याला ठाण म्हणून बसतात कुठल्याने मागे कर. त्यासाठी बरोबर. त्याचं कारण काय? हे त्याला जर शोधता आलं आणि त्याच्यावर रेमेडी केली, तर त्याला रिझल्ट मिळतील. त्याच्यावर रेमेडी न करता ते बाकी ठिकाणी तो एन्हान्स करत बसला, तर कदाचित रिझल्ट मिळणार नाही. यासाठी सर्वांग दृष्टीने त्याने कोणाच्या तज्ञाखाली सुरुवातीला काम करावं किंवा माहिती घ्यावी किंवा कुठे पुस्तकं वगैरे कुठे असतील. बऱ्याच लोकांनी अनुभव लिहिलेले आहेत. तर अशांचं त्यांनी मार्गदर्शन घ्यावं आणि मग हात घालावा. योग्य आहे. म्हणजे याच्यात एक आत्ताच लेटेस्ट एक उदाहरण झालं म्हणून सांगते. माझे एक क्लायंट आहेत. अ, तर म्हणजे आपण ॲस्ट्रो वास्तू जोडत असतो ना कायम. बरोबर आहे. त्याच्याशी संबंधित विषय होता, की ते आता मशीनचा गोठा उभा करताय. मोठी जागा त्यांनी घेतली. हं. पण त्यांच्या पत्रिकेतील सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम शनीचं असहकार्य. म्हणजे जसं तुम्ही आता म्हणालात. हं, हं. त्या प्रॉब्लेमने त्यांची खूप मोठा प्रश्न होता. त्यांचं असं म्हणणं होतं, की "मॅडम आम्ही कितीही मोठा व्यवसाय उभा करू शकतो, पैसा ओतू शकतो, रात्रंदिवस मी मेहनत करू शकतो." कारण तरुण मुलगा काहीतरी लहान 28-30 वर्षाचा. तर त्याची ती सगळी तयारी होती. परंतु जोपर्यंत स्टाफकडनं सहकार्य मिळत नाही, तोपर्यंत सक्सेस कसं मिळेल? मग त्यांची जेव्हा वास्तू आली माझ्याकडे, ए तर मी त्यांना सुरुवातच ही केली, की आपण त्यांचं सहकार्य कसं मिळवायचं आहे. खरं, बरोबर आहे. तिथून आपण रेमेडीला सुरुवात करू शकतो आणि ॲस्ट्रो वास्तू हा सुद्धा प्रकार तुमची मास्टरी आहे. त्यामुळे त्याच्यावर तुम्ही पुढे बोलालच. आता जस्ट मला आठवलं आणि ताजा-ताजा अनुभव आहे म्हणून मी सांगितला देखील, की या 2 गोष्टीचं कॉम्बिनेशन हे महत्त्वाचंच असतं. इंडस्ट्रियल वास्तू बांधताना म्हणजे जमिनीपासून सुरुवात करताना नेमकं काय-काय पाहायला पाहिजे? तर ह्याच्यामध्ये टेक्निकल बाजू ज्या आहेत, कमर्शियल बाजू किंवा ज्या असतात म्हणजे त्या ठिकाणी उद्योग होईल का? आपला कच्चा माल कुठून येतो?
त्याला सेल होईल का? तर तो सेल पोहोचवण्यासाठी किती वेळ लागेल? आणि कच्चा माल आपल्याला किती ह्याच्यात मिळेल आणि तिकडचं लेबर कॉस्टली आहे की काय आहे? या सगळ्यांचा विचार त्या मालकाने करायचा. बरं. वास्तुतज्ञ हा तिथे वास्तू जी त्याने साईट निवडली असेल की आपल्याला दाखवली असेल, 2-3 साईट दाखवल्या असतील, तर त्या साईटमध्ये कोणती साईट चांगली, त्याला ते ग्रेडिंग करून द्यावं. आता बरं. त्यावेळेला कसा विचार करायचा? तर पहिली अच्छा. गोष्ट म्हणजे आकार त्याचा कसा आहे? बरं. भूमीचा उतार कोणत्या दिशेला आहे? बरं. हे आणि त्या भूमीमध्ये ब्रह्मस्थान म्हणजे अंदाजे सेंटरला ब्रह्मस्थानामध्ये काही दोष आहे का मेजर? बरं. ही महत्वाची. त्याच्यावरून ओव्हरहेड वायर जाते का? हाय टेन्शन वायर हो, तो एक अलीकडे मोठा प्रश्न आहे. मोठा प्रश्न आहे. आणि पाण्याचा प्रवाह जातो का? बरं. ह्या वरवर म्हणजे प्राथमिक गोष्टी म्हणतो ना आपण पहिला प्रिलिमिनरी टेस्ट करतो. तर त्यामध्ये आकार व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे. नंतर मग सराउंडिंगवर जातं. सराउंडिंगमध्ये काय येतं, हो. की रोड हिटिंग आहे का? समोर एखादी टोकदार इमारतीचा कोपरा आपल्या बिल्डिंगवरती, त्या प्लॉटवरती वेध करतो का? ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला विचार करायला पाहिजे. एकदा ते ठरलं आणि जागेचा पोत बघितला पाहिजे. जर जागा जीवित आहे की मृत आहे, हो. हे देखील त्या आपल्याला बघायला पाहिजे. आपल्याला तिथे इंडस्ट्री काढायची आहे. त्यामुळे तिथे उगवणं, गवत उगवणं काय जर आपल्याला ते फळबाग करायची असेल, तो विचार करावा लागेल. फळबाग नसेल, तर आपल्याला तिथे चांगली व्यवस्थित जागा सुपीक अशी लाल कलरची, काळी जमीन नको. अशा प्रकारचे काही त्याला हे आहेत. ते आपण पडताळ करून बघू शकतो. काही टेस्ट असतात. त्या टेस्ट करून ते जागेची निवड करू शकतो. आपण मागे एकदा वास्तू व्हिजिटला गेलो, तेव्हा तुम्ही हातात माती उचलून पाहिली होती. मला असं आठवतं तुम्ही सुगंध पाहत होतात. नाही, मातीचा प्रत आपल्याला बघावी लागते आणि ही जी मातीची प्रत आहे, जुन्या आपल्या ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख आहे. हो. त्या मातीचा वास कसा आहे? त्यात विशिष्ट असं येतं का? मग त्या टेस्ट आहेत. हं. काही तर ती वॉटर तेच टेस्ट आहेत. म्हटलं तुम्ही मातीचा सुगंध पाहत होता. नाही, त्या अशा प्रकारे त्या बऱ्याच टेस्ट असतात. चव होय. पाहतो, पण हल्ली चव पाहिली जात नाही. कारण त्या मातीमध्ये कुठून अच्छा. माती आली वगैरे काही पता नसतो. होय. त्यामुळे चव त्याच्या आता आता लॅबमध्ये ह्या सगळ्या चेक केल्या जातात. तुम्हाला कोणता प्रोजेक्ट तिथे उभा करायचा, त्याच्यावरती हेवी कन्स्ट्रक्शन येणार असेल, तर तुम्हाला ते जागेची धर किती मजबूत आहे, हा बरं. आपल्याला आता हल्ली ते पायलिंग करून ते चेक करतात. जसे ब्रिज बांधताना जिथे खांब येतो सपोर्ट, त्या अच्छा. ठिकाणचं पहिलं पायलिंग केलं जातं. धर हं, आहे का? नाही आहे? किती फुटावर आहे? तसं हं, आपल्याला हं. जर इथे हेवी कन्स्ट्रक्शन करायचं असेल, हेवी बिल्डिंग बांधायची असेल, टॉवर बांधायचा असेल एखादा, तर ते सगळं चेक करावं लागतं. बरं, बरं. या सगळ्या गोष्टी बघाव्या फ्लॅट लागतात. सिस्टमलाही हा नियम लागू असेल, कारण की त्याचा पाया तेवढा खोल असतो. येस, त्याच्यावरती असतं ते. ओके. बरीच वर्ष तुम्ही वास्तू सल्लागार म्हणून कार्य करताय. हां. शास्त्र हे कधीही स्थळ, काळ, वेळेनुसार असतं. आता आपलं बोलणं झाल्याप्रमाणे 1999 पासून तुम्ही कार्यरत आहात. तर असं काही टप्पे सांगता येतील का, की 99चं वास्तुशास्त्र, 2005चं, 2010चं किंवा आज 2023 मध्ये नेमका कसा बदल होत गेला? काय होतं ज्यावेळेला म्हणजे 20-25 वर्षापूर्वी वगैरे साधारणपणे घरं कट वगैरे नसलेली, कारण त्यावेळेस जागेचा प्रॉब्लेम नव्हता. नव्हता. रेक्टँगल होती. काही घरं चौरस, काही आयताकृती वगैरे अशा बरोबर. प्रकारची होती. त्यावेळेला आपलं जे वास्तुशास्त्र आहे, पारंपरिक असलं तरी त्यामध्ये देखील म्हटलेलं आहे, की घराची लांबी आणि रुंदी कशी असावी. हं, जुन्या ग्रंथांवर उल्लेख आहे. त्या वास्तूला कट नसावा, असेल तर काय? तर ह्याच्या प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे आणि तो मेळ बसवता आता काही वर्षापूर्वी नंतर ही आधुनिक वास्तुशास्त्रामध्ये जागेची जिथे शॉर्टेज यायला लागलं, तिथे हे पाश्चिमात्य आर्किटेक्ट आपल्याकडे यायला लागलं. बरं. हां. आणि मग त्यामध्ये ते बदल करायला लागले. कारण जागेचा अभाव, जागेच्या किमती, बिल्डरला हव्या असलेल्या सोयी त्याला परवडेल अशा प्रकारे किंवा कमीत कमी खर्चामध्ये आणि जास्तीत जास्त एफ-एस-आय वापरावा, या दृष्टीने आर्किटेक्ट काम करायला लागले. बरोबर. आर्किटेक्टचा हेतू काय असतो, की माझी बिल्डिंग चांगली दिसायला पाहिजे, मजबूत असली पाहिजे आणि बरोबर. सगळ्यांना व्हेंटिलेशन चांगलं मिळालं पाहिजे, सूर्यप्रकाश चांगला मिळाला पाहिजे. तो त्याचा प्रयत्न करत असतात. त्यामध्ये आर्किटेक्ट ज्यांना माहिती आहे ते प्रयत्न करतात, की वास्तुशास्त्राच्या नियमाप्रमाणे अग्नेयला किचन असावं, हे असावं, ते असावं. तरी त्याला देखील लिमिटेशन येतात. एकाच फ्लोअरवरती सगळीच घरं एक्झॅक्ट वास्तूप्रमाणे बांधायला गेलं,
तर आगीनगाडीच्या डब्यासारखं होईल, ट्रेनसारखं. तर त्याचं आर्किटेक्टचं मग स्किल कुठे हे करणार? तर अच्छा. ह्या गोष्टी आपल्याला त्या बदलत गेल्या. सुरुवातीला कसं चाळ होती. एका लाईनमध्ये सगळे होते, सगळे मिळते-जुळते होते. फ्लॅट सिस्टम आली आणि मग त्या फ्लॅटला प्रत्येकाला ह्या सगळ्या सोयी मिळाव्या म्हणून कट आणि एक्सचेंजचा भाग आला आणि फ्रेंच विंडो हा एक भाग इथे आला आणि इथून सुरुवात झाली. बरं. हां, कारण बाहेरच्या जिथे पाश्चात्य देशामध्ये टेम्परेचर बिलो 5 डिग्रीच्या ह्याच्या मायनसमध्ये जातं. त्या ठिकाणच्या ज्या हे असतात बिल्डिंग्स वगैरे असतात, त्यांच्या मोठ्या-मोठ्या खिडक्या त्यांना उजेड पाहिजे असतो, ऊन पाहिजे असतं. आपल्याकडे तसं नाही. आपल्याकडे कडक ऊन आणि कडक थंडी हो. दोन्ही असतात. त्यामुळे त्या ह्या एवढ्या मोठ्या खिडक्या कोणत्या दिशेला असाव्यात? हा प्रश्न यायला लागला आणि त्या सगळ्यांनाच एकाच दिशेला पूर्वेला किंवा पश्चिमेला देता येत नाही. बरोबर. कुणाला पूर्वेला मिळतील, कोणाला दक्षिणेला मिळतील आणि त्याच्यामुळे हे ऊर्जेचं संवहन बिघडलं. हं. कट आल्यामुळे ही 5 तत्व आहेत. वास्तुशास्त्र म्हणजे काय? 5 तत्वाचं नियमन करणं, बॅलन्सिंग करणं. जर एखादा कट जरी आला त्याच्या घराला, तर ते तत्व तिकडचं कमी होतं ना. हो. मग त्या अपंगत्व येतं. जसं आपल्या शरीरामध्ये 5 तत्व आहेत किंवा आपल्या शरीराचे जे अवयव आहेत, हं. त्यातला एखादा अवयव निकामी झाला, तर त्याच्या आयुष्याला अपूर्णत्व येतं. बरोबर. तसं त्या वास्तूला देखील अपूर्णत्व येतं. हं, 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 आणि हं. जी संकल्पना आहे, वास्तुपुरुष आणि वास्तुशास्त्र याच्याप्रमाणे, मग त्याच्यामधले ज्या देवतांचं म्हणा किंवा वास्तुशास्त्राचे याच्याप्रमाणे फायदे किंवा तोटे, हे आपल्याला ते उपभोगावे लागतात किंवा भोगावे लागतात. आणि याच्यामुळे चुकीच्या ठिकाणी टेरेस, चुकीच्या ठिकाणी कट आला, चुकीच्या ठिकाणी टॉयलेट्स आले, की त्याची निगेटिव्हिटी आपल्याला मिळते. कारण तिथून येणारी ऊर्जा ही पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, याच्यावरती टेरेस योग्य आहे की नाही हे ठरतं. हं, आणि हं. ते आपल्याला बघावं लागतं आणि हा बदल जाणवला. त्याच्यापेक्षा आणखीन एक बदल असा आहे, की बऱ्याच दिशा सगळ्या इमारती ह्या रेक्टेंगल चौरसमध्ये नसतात. लांबीला जास्त असतात. हो. मग ती लांबी कशी आहे? पूर्व-पश्चिम जास्त आहे की उत्तर-दक्षिण जास्त आहे? बरं. त्याच्यावरती सूर्यकिरणाचा त्याच्यावर होणारा परिणाम हा पाहिला जातो. म्हणजे सूर्यवेधी की चंद्रवेधी? हा अच्छा. जो फरक आता याच्यामध्ये हळू-हळू याच्यावरती अभ्यास होत गेला आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसायला लागले. हा मुख्यतः परिणाम असा आहे. चॅलेंजेस सगळ्यांनाच वाढले. आर्किटेक्ट्स सुद्धा वाढले. वास्तू घेणाऱ्याला सुद्धा चॅलेंज वाढले. एक तर वास्तू प्रचंड महाग, मनासारखी मिळत नाही, मनासारख्या किमतीत मिळत नाही आणि येस. त्यानंतर जेव्हा ते आपल्याकडे येतात, आपण सांगतो की हे वास्तूत बसत नाही. तर हं. ते एक नवीन चॅलेंज त्यांना सामोरं जावं लागतं. येस. मात्र जर आपण खरोखर असं अभ्यास केला एकेका वर्षाचा, बदलत जाणाऱ्या काळाचा, तर हे पण खरं आहे, की 2000 सालापेक्षा आजच्या माणसाचं जनरल आयुष्य जगणं सुद्धा चॅलेंज वाढलंय. बरोबर. म्हणजे जे वास्तूत प्रतिबिंबित होतंय आपल्याला, ते दैनंदिन आयुष्यातही प्रतिबिंबित होतंय. अ, एक विदिशा वास्तू ही एक कन्सेप्ट असते. बरोबर. हा तर व्हायरस आहे व्हायरस. हां, व्हायरस आता निर्माण झालेला व्हायरस आहे तो. व्हायरस आहे. खूपच छान. त्याला परफेक्ट शब्द व्हायरस म्हणता येईल आपल्याला. परंतु त्याला सुद्धा आजच्या काळात पर्याय नाही. एक चॅलेंज म्हणून त्या विषयाकडे पण आपल्याला बघावं लागेल. तर निवासी विदिशा वास्तूबद्दल काय सांगाल? अगोदर आपण निवासीवर बोलूया, मग इंडस्ट्रियलवर बोलूया. येस, येस. पहिली विदेशा काय हे आपण समजून घेऊया. विदिशा बरं, वास्तू म्हणजे नक्की काय? बरं. हां. तर आपल्या घराचा नकाशा किंवा घरात आपण उभं राहिल्यानंतर कंपास हातात धरलं, तर हं. त्या कंपासने दाखवलेली उत्तर दिशा, अच्छा, त्या दिशेला आपल्या घराच्या भिंती अच्छा. समांतर असतील, तर हां. ती चांगली वास्तू किंवा विदिशा नाही असं म्हटलं जातं. बरं. आणि तो कंपासने दाखवलेला नॉर्थ जर भिंतीला काही अँगल करत असेल किंवा अच्छा, कोपऱ्यात जात असेल उत्तर दिशा, तर त्याला दिशा असं म्हणतात. पण अच्छा, ही केव्हा सेन्सिटिव्ह असते, ज्यावेळेला तो अँगल 0 डिग्री पासून 22.5 डिग्रीपेक्षा जास्त असतो. अच्छा. त्यावेळेला त्याला विदिशा वास्तू असं म्हटलं जातं. मग तो बरं. काही वेळेला नॉर्थ, उत्तर दिशा ही पूर्वेकडे जाते किंवा पश्चिमेकडे जाते. हं, हं. म्हणजे त्या दिशा मुख्य दिशा ह्या कोपऱ्यात येतात आणि उपदिशा ह्या मध्ये जातात. आणि बरं. त्याच्यामुळे जी ऊर्जा येणारी पूर्वेकडून येणारी ऊर्जा किंवा ह्याच्याकडून उत्तरेकडून येणारी ऊर्जा
याच्यामध्ये मग संबंध बिघडतं आणि मग ऊर्जेचा संघर्ष होतो आणि मग तिथे त्या वास्तूत राहणाऱ्या व्यक्तींमध्ये बायोरिदम चेंज होतो. असं बरं. होतं. म्हणून ते विदिशा वास्तू असं म्हटलं जातं, की विदिशा वास्तू शक्यतो टाळाव्या, असं पूर्वी म्हटलेलं आहे. म्हणजे अच्छा. ग्रंथातून म्हटलं. पण आता असं झालंय, की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला विदिशा वास्तूच मिळते. बरं. तर शक्यतो टाळायचं. नाहीतर मग ती घेताना आपल्याला काही मुख्य पॉइंट कुठले बघायचे, ते आपण बघून त्याला ती वस्तू घेतो. हं. याच्यामध्ये आणखीन एक पॉइंट असा आहे, की अच्छा. कोणतीही वस्तू चांगली किंवा वाईट नसते. बरं. तर ज्या व्यक्तीला घर घ्यायचं आहे किंवा त्या वास्तूचा उपभोक्ता आहे, त्याला हं, ते सुटेबल आहे का? हं. असा विचार करून ती वस्तू त्याला सुटेबल असेल तर हो म्हणावं. सुटेबल नसेल तर त्याला म्हणावं आपण दुसरी वस्तू बघावं. कारण सगळ्यांच्या ओके. सगळ्या रिक्वायरमेंट नसतात ना. कारण हं, नवीन लग्न झालेलं कपल हे उद्या प्रगतीच्या पथावर असतं आणि रिटायर्ड झालेला एखादा आला वास्तू बघायला, तर त्याचे नियम वेगळे लागतात. त्याला काय-काय सोयी पाहिजेत, आजारपण नको. हं, नवीन कपलला प्रोग्रेस झाला पाहिजे. कुठले अडथळे नको, फायनान्शियल प्रॉब्लेम नको, शांती मिळाली पाहिजे. म्हणून त्याची ठोकताळे वेगळे. म्हणून हं, कुठलीही हं. वस्तू चांगली किंवा वाईट नसते आणि त्यामध्ये कोण राहणार आहे, त्याला ती योग्य आहे की नाही, हे तज्ञाचं एक्सपर्टायझेशन आहे. परफेक्ट. बरोबर आहे. सगळ्यांना एकच नियम नाही लागू शकत. हो. व्यक्तीप्रमाणे नियम बदलतात आणि ही भूमिका देखील योग्यच आहे. हं. आणि होतं काय ना, अलीकडे जे नवीन डेव्हलपमेंट त्यामध्ये विदिशा वास्तू खूप जास्त आहेत. त्यामुळे ते देखील एक वेगळं चॅलेंज आपल्या समोर आहे. येस. त्या बरोबर. चॅलेंजला पार करत योग्य व्यक्तीला योग्य वास्तू मिळवून देणं, ही देखील एक मोठी भूमिका आपण म्हणू शकतो. हां. पुढचा प्रश्न घेते. त्याच्याशीच संबंधित आहे, की नवीन टाउन प्लॅनिंगमध्ये जवळपास सगळेच प्लॉट हे विदिशा असतात. मग येस. काय बरोबर. कराल? हां. नाही याच्यामध्ये काय होतं, हं. टाउन प्लॅनिंग करताना जसं म्हटलं, की आर्किटेक्ट किंवा टाउन करणारे प्लॅनिंग करतात. ते वाऱ्याची दिशा हो. आणि सूर्यप्रकाश सगळ्यांनाच सारख्या प्रमाणात किंवा कमी जास्त प्रमाणात तरी मिळावा. अच्छा. नाहीतर वाऱ्याची दिशा ज्या दिशेने आहे, जसा वारा नॉर्मली किंवा याच्यापुढे सगळीकडे नैऋत्येकडून ईशान्येकडे जातो. हो. असा जो स्तोत्र आहे. काही ठिकाणी डिग्री बदलते त्याची. पण हं, जर त्या जिथून वारा येईल त्या सोसायटीमध्ये किंवा टाउनमध्ये जी दिशा नैऋत्य आहे, तिथे जर आपण सुरुवातीला मोठी भिंत बिल्डिंग बांधली, तर तो हं. संपूर्ण वाऱ्याचं त्याच्यावरती बंधन येईल. वारा बरं, तिथून पुढे जाणारच नाही. बरं. मग अशा वेळेला काय होतं, की रस्तेच जर अशा केले त्या डायरेक्शनने, ती दिशा तेवढी मोकळी राहील आणि मग रस्त्यांना पॅरलल बिल्डिंग येतात मग अच्छा. परपेंडिक्युलर आणि मग ती विदिशा होते. पण विदिशा फ्लॅट जरी झाला, तरी त्यामध्ये एक छोटासा एडवांटेज असा आहे, की हं. त्यामुळे जास्त त्रासही होत नाही आणि जास्त फायदाही होत नाही. बरं, म्हणजे प्रगतीही होत नाही आणि एकदम खड्ड्यातही पडत नाही. बरं, बरं. आणि डिसिजन मेकिंग हा जो भाग आहे, हा फार कमी वेळात इथे घेतला जातो. म्हणजे बरं. लवकर डिसिजन घेतलं जात नाही. अच्छा. हा त्याचा निगेटिव्ह पॉइंट आहे आणि तो जर विचार केला, काउन्सिलिंग केलं किंवा त्याची जाणीव करून दिलं, की अशा विदेशी प्लॉटमुळे असं-असं होण्याची शक्यता आहे. काही वेळेला आम्ही सांगतो, की हे विदेशी प्लॉट आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल, तर काही दिवस आठवड्यातले 4 दिवस दुसरीकडे म्हणजे तुमचं दुसरं घर असेल तिथे राहा आणि 4-5 दिवस इथे राहा. अशा बरं. प्रकारे तुम्ही त्याची इंटेन्सिटी कमी करू शकता. इंटेन्सिटीवर मला असं आठवलं, की वास्तूचा असा काही प्रभाव असतो का, की जमिनीच्या जितक्या जवळ म्हणजे येस. फर्स्ट फ्लोअर, थर्ड फ्लोअर, बस. फ्लोअर, बरोबर. 13th फ्लोअर हां. याप्रमाणे काही प्रभाव बदलतो का? नक्कीच, नक्कीच मॅडम प्रभाव पडतो, की जमिनीच्या स्तराला लेव्हलला ज्या काही वस्तू आहेत, त्या जमिनीच्या जे काही क्वालिटीज आहेत, म्हणजे जमिनीखालून जाणारे प्रवाह, हं, रेडिएशन लाईन्स किंवा पाण्याचे प्रवाह खालून येणारे, नंतर उतार, चढ, सेप्टिक टँक, तलाव ह्या गोष्टीचा प्रभाव पडण्यासाठी जमिनीपासून जसं तुम्ही वर जाल, तसं या तत्वांचा आपल्याला त्याचा फायदा होत नाही. जसं वर जाऊ, तसं आपल्याला फक्त आकाश तत्व आणि ह्या दिशा अच्छा. म्हणजे येणारी ऊर्जा, म्हणजे तडाख्याचं ऊन नाहीतर मग हो, उत्तरेकडची सावली. मग हां. ह्याचं कॉम्बिनेशन आपल्याला ते करावं लागतं आणि मग तो त्रास होऊ नये म्हणून आपल्याला विविध उपाय करावे लागतात. विदिशा वास्तूमध्ये पण आपल्याला उपाय करता येतात किंवा सिलेक्ट करताना देखील विदिशा वास्तू असली, तरी त्यामध्ये पूर्व किंवा उत्तर किंवा ईशान्य एखादी दिशा तरी त्याला ती चांगली मिळावी किंवा ओपन मिळावी
आणि कमीत कमी दोष इतर दिशेला असावेत. हे पाहिलं जातं आणि मग त्याचा समन्वय साधून आपण त्यांना सजेस्ट करतो. होय. मला एक साईट आठवली नाशिकची. म्हणजे जमिनीपासून आपण जितकं उंच जातो, हां, निगेटिव्ह परिणाम हा होतो, की जमिनीचे बेनिफिट मिळत नाहीत. बेनिफिट मिळत नाही. परंतु त्या साइटमध्ये असं झालेलं, की नेमकं पॉझिटिव्ह परिणाम मिळाला. कारण त्या साइटमध्ये एका साइडचे जे फ्लॅट होते, हां, फर्स्ट, थर्ड, फिफ्थ सर्वांमध्ये अनारोग्याचा खूप मोठा प्रश्न होता. बरोबर आहे. परंतु सगळ्यात हायेस्ट फ्लॅटमध्ये एकही व्यक्ती त्या आजाराचा नव्हता. आणि तुम्हाला जसं माहिती आहे आमच्या संस्थेत संशोधन हा आवडीचा विषय. हां, त्यामुळे आम्ही प्रत्येकाच्या घरात जाऊन इन्क्वायरी केलेली. त्यामुळे ते लक्षात आलं, की वरच्या फ्लॅटवाल्यांना अनारोग्याचा तो त्रास कमी होता, जो खालच्या फ्लॅटला जास्त फेस करावा लागला. कारण ती बरोबर. वास्तूच त्रासदायक होती अनारोग्याच्या दृष्टीने. हं. तर दोन्ही बाबी असतात म्हणजे चांगल्याही गोष्टी होतात आणि वाईटही होतात. आपण उंच गेलो तसं. येस, कारण कुठल्या रेषेत त्याचा तिथे त्याला झळ पोहोचत जशी आपण म्हणतो ना, की आग्नेयचा जो प्रॉब्लेम आहे आणि त्या आग्नेय दिशेमध्येच अग्नी असायला पाहिजे. पण अग्नी नसता त्या साइडने तलाव असेल, काय असेल, तर अग्नीचा बिलकुल प्रभाव नाही. हा खालच्या लोकांना अग्नी नाही, याचा परिणाम हेल्थ एंड वेल्थचा होऊ शकतो, काही याच्याप्रमाणे. आणि त्याच्या वर गेल्यानंतर त्याला तो त्रास त्याचा तेवढा जाणवणार नाही. हां, हे कसं असतं, जवळ की पोहोचणार नाही. येस, झळ पोचणार नाही. तसं म्हणतात ना, अ, की काही ठिकाणी की एखाद्या बिल्डिंगमध्ये तो दोष समजा एखाद्या साउथ वेस्ट कॉर्नरला किंवा एखाद्या आहे. हां, हां, तर त्या ठिकाणी असे म्हणजे समजा अशा प्रकारचा दोष तिथे आहे, की अपंगत्व आहे मुलांना. तर हो. काही मेंटल रिटार्ड असतील, काही हे असतील, काहींना संतती नसेल. तर त्या एका बाहेरच्या सराउंडिंग मधल्या दोषाचा ती तीव्रता तळापासून ती वाढत जाते आणि जसं टॉवर बिल्डिंगमध्ये आता वर-वर जायला लागल्यानंतर तो दोष आपल्याला कमी दिसतो. पण त्या कोपऱ्यातली सारखेपणा असतो. आजारपण तर आजारपण, ॲक्सिडेंट होणं, ॲक्सिडेंट होणं. तर अशा बरोबर. प्रकारचे छोटे-मोठे का होईना, मग तो सायकल चालता-चालता ठेच लागून पडला काय आणि मोटरसायकलने ठोकला काय. हां, अशा प्रकारे ती अपघात तीव्रता हा कमी विषय जास्त तिथे होते. येतो. बरोबर. हं. एखादा उद्योजक असतो, धडाडी असते, कर्तृत्व असतं, पैसा असतो. तो नवीन उद्योग उभारणी करतो, परंतु यशस्वी होतोच असं नाही. त्याला येस. काय कारणं असू शकतात? हं. एक तर पहिलं त्याची मॅनेजमेंट ही बरोबर आहे का बघावी लागेल सुरुवातीला. मॅनेजमेंट सगळं बरोबर आहे. पण त्यात याला जर कामगारच सपोर्ट करत नसतील, म्हणजे तिथे वायव्येला काही दोष असेल, तर कामगार लोकं हेजिटेशन करतात किंवा काही प्रकारे त्रास देत असतात. काही वेळा त्याला स्थिरता नसते. साउथ वेस्टचा कट अच्छा, किंवा साउथ वेस्टला उतार किंवा साउथ वेस्टला खड्डा किंवा साउथ वेस्टला बाहेरच्या बाजूला पाण्याची टाकी असणे. बरं. येस. अशा प्रकारचे असेल किंवा नॉर्थ ईस्टला मोठं ट्रान्सफॉर्मर असतं त्या फॅक्टरीला लागणारं, ते नेमकं अच्छा, ईशान्येला असतं. बरं. तर अशा प्रकारचे दोष पाहिलेले आहेत. अच्छा, आणि मग ह्याची कॉम्बिनेशन आणि जर हे दोष ईशान्येला पण दोष आहे, ट्रान्सफॉर्मर आहे आणि नैऋत्येला कट आहे किंवा बरं. पाण्याची सेफ्टी टँक आहे किंवा पाण्याची टँक आहे. तर ते फटके लवकर देतात आणि मग ते जाणवतं त्याला स्थिरता येत नाही आणि मुख्य म्हणजे फायनान्शियल प्रॉब्लेम. नॉर्थ डॅमेज असेल, तर त्याला बरं. आर्थिक देखील समस्यांना फेस करायला लागतं. या सगळ्या गोष्टी जुळून आल्या, तर मग त्याचा परिणाम त्याला शेवटी मालकाला भोगावा लागतो. थोडं करत ते साठत जातं. असा अच्छा. प्रकार होतो. बरं, बरं. वास्तूप्रमाणे वास्तू नाही आणि इंडस्ट्रीमध्ये रचना नाही. हं. म्हणजे फासे हमंता म्हणजे नेमकं काय? हा नवीन शब्द मी वास्तुशास्त्रात ऐकला, की कोणता? एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत असं घडतं, की त्याची वास्तू पण वास्तूप्रमाणे नसते आणि इंडस्ट्री पण इंडस्ट्रीप्रमाणे नसते. हो, या बरोबर आहे. दोन्ही गोष्टी एकत्रित झाल्यामुळे त्याच्यावर काहीतरी सामूहिक परिणाम होतो. तो नेमका काय? वास्तू वास्तूप्रमाणे नाही आणि आणि इंडस्ट्रीप्रमाणे नाही. म्हणजे राहतं घर वास्तूप्रमाणे नाही आणि येस. इंडस्ट्रीप्रमाणे नाही. हां. मग त्याच्यावर एकत्रित जो परिणाम होतो त्याचा अर्थ काय? नाही याचा म्हणजे देशोधडीला लागणे किंवा दिवाळखोरी निघणे. अरे असं बापरे! हं, हां. हं. मी कंटिन्यू करू बोलू का तुम्ही हो, येताय? बोला, बोला. हं. हां. तर ते काय होतं माहिती का? पहिली गोष्ट, याचा जर आपल्याला ट्रेस आउट करायचं नेहमी आपण वास्तू व्हिजिटला गेल्यानंतर हिस्ट्री विचारावी. हिस्ट्री अच्छा. काय आहे? वास्तूप्रमाणे आहे.
पण ती एकच वास्तू आहे की आणखीन 2 वास्तू आहेत त्याच्या. अच्छा. मग त्या 2 वास्तू एकतर विकली असेल, जी त्याला लाभदायक ठरली आणि त्याचा प्रोग्रेस झाला. अशी वस्तू विकली तरी त्याला त्रास होऊ शकतो. हो. किंवा एखादी निगेटिव्ह वस्तू जरी खरेदी केली, तर त्याचा इफेक्ट सुरू झाला, की परत त्याचा ग्राफ खाली येतो. म्हणजे आपण एखादी वास्तू पाहायला जातो, तर ती फक्त एकच पाहू नये. त्याच्या हां. त्याच्या मालकीच्या ज्या वास्तू असतील, त्या सर्व वास्तूंचा त्याच्यावर सामूहिक तर प्रभाव असतो. येस, म्हणजे तर तुमचं ते एनालिसिस बरोबर ठरेल. अच्छा. असं आहे ते. मग बरं, बरं. इंडस्ट्रीमध्ये पण कसं असतं, एकतर सगळं वास्तूप्रमाणे सगळं आहे. मग प्रॉब्लेम काय? मग जमिनीखाली असणारे प्रवाह किंवा जमिनीमध्ये असलेले दोष, का त्या जमिनीवरती पूर्वी काय होतं? स्मशान होतं, की तलाव होता, की आणखीन काय होतं? की आजही त्या जमिनीच्या खालून प्रवाह जातोय पाण्याचा, हे बघावं लागतं. छानच जरा वेगळाच मुद्दा आला. कसं होतं ना, की अभ्यासक जेव्हा अभ्यास करतात, तेव्हा येस. फक्त बेसिक नियम पाठ करून चालणार नाही. आपण हा खूप वेळा विचारही करत नाही, की एखाद्या जातकाची एखादी वास्तू पाहतो. त्या हं. वास्तूवरच आपण विचार करतो किंवा अलीकडे ॲस्ट्रो वास्तूमध्ये गेल्यावर ती वास्तू आणि त्याची पत्रिका. पण त्या पलीकडे जाऊन जातकाच्या जेवढ्या वास्तू असतील, त्या सगळ्यांचा अभ्यास करणं कुठेतरी गरजेचं झालेलं आहे. आणि येस. त्यासाठीच एवढी तज्ञता प्राप्त केली पाहिजे, तेवढा अभ्यास केला पाहिजे, तेवढ्या वास्तू डोळ्यासमोरून गेल्या पाहिजे. हे येस. महत्वाचं आहेच. आणि सेमिनार्स देखील त्याला खूप उपयुक्त ठरतात. सेमिनार्समध्ये तुम्ही सगळ्या विविध वास्तूंचे नकाशे बोर्डवर काढून दाखवत असतात. तो बरोबर. अनुभव आम्ही मागच्या वर्षी पण घेतला, की तुम्ही खूप छान नकाशे काढून दाखवले होते. पी-पी-टीमध्ये नकाशा दाखवणं आणि बोर्डावर काढून दाखवणं याच्यातही फरक येतो. बराच फरक येतो. तुम्ही अनेक वेळा बोर्ड वापरताना मी तुम्हाला पाहत असते, की पी-पी-टी असतानाही तुम्ही बोर्ड वापरता. येस. एक्सप्लेन करता पण येतं व्यवस्थित. हां, कारण तुमची अशी ती एक तळमळ असते, की विद्यार्थ्याने तो विषय सखोल समजून घेतला पाहिजे. येस. त्या तळमळीसाठी तुम्ही हातात पेन घेतात आणि बोर्डवर आखतात. ते बरोबर. खूपच छान, त्याबद्दल वादच नाही. आपण पुढे जाऊयात. वास्तूचा परिणाम होतो, तसंच आजूबाजूच्या परिसराचा देखील परिणाम होतो का? येस. हां. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला एक पाहिलं तर आमचं अभिजितचं एक हे आहे, की कलेक्टिव्ह डेस्टिनी स्ट्रॉंगर दॅन इंडिव्हिज्युअल डेस्टिनी. बरं. हं. आपली स्वतःची डेस्टिनी आपण म्हटलं समजा वास्तू आपण केली, तर आपण ती वास्तू वास्तू नियमाप्रमाणे सगळी बांधली. पण हं, बाहेरच्या बाजूला जे सराउंडिंग आहे, तिथे काय-काय आहे? स्मशान जवळ आहे का? तलाव आहे का? आहे तर मग तो कोणत्या दिशेला आहे? दक्षिण, नैऋत्य, पश्चिमेला असेल त्याचा त्रास होईल. जर पूर्व पश्चिमेला असेल तर फायदा होईल. पण अशा प्रकारच्या सराउंडिंगचा परिसर करावा लागतो. त्याचा रस्ते कसे आहेत? कोणत्या दिशेचा रस्ता आहे? येऊन रस्ता आपल्या प्लॉटवर थांबतो का? आणि ह्या रोड अटॅकचा आणखीन एक आहे. जसं आपण जरी म्हणतो आपण नाही रस्ता तर खाली तळाला आहे. आमच्या 4थ्या मजल्यावर त्याचा त्रास होणार नाही. पण तसं नाही. त्याचा अटॅक होतो, त्याचा परिणाम भोगायला लागतं. त्या त्या साइडला खिडकी किंवा दरवाजा असला तर त्याला जास्त जाणवेल. तर अशा प्रकारचा ह्या सराउंडिंगचा झाडं, टॉवर बिल्डिंग्स. ह्या अच्छा. टॉवर बिल्डिंगचा सावली त्या घरावर पडली, बंगल्यावर वगैरे छोट्याशा, तर एखाद्या मोठ्या झाडाच्या सावलीखाली ते बंगला जसं झाड वाढत नाही, तसं त्या झाडाची प्रगती होत नाही. ओह! मग सराउंडिंगला काय आहे याचा देखील आपल्याला विचार करावा लागतो. खूपच छान. आणि म्हणजे आता अजून लक्षात आलं, की अभिजित प्रतिष्ठानमध्ये सुद्धा विविध संशोधन हे कायम सुरू असतात. त्याच्यात तुमची एक संशोधनाची पद्धत आहे. छानसं एखादं वाक्य त्यातून निर्माण करतात आणि त्या वाक्याचा प्रचार-प्रसार करतात. येस. त्याच्यातच तुमचं हे वाक्य खूप गाजलेलं आहे, हं. की कलेक्टिव्ह डेस्टिनी सामूहिक भाग्य हे वैयक्तिक भाग्यापेक्षा मोठं आहे. आणि डे टू डे आयुष्य जगत असताना सुद्धा आपल्याला लक्षात येतं, की एखाद्याची पत्रिका कितीही स्ट्राँग असेल, पण जेव्हा सामूहिक भाग्याचा विषय येतो, मग सामूहिक अपघात असेल किंवा सामूहिक प्रगती असेल, हं. तो प्रभाव पडल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे हे वाक्य खरंच छान आहे, की सामूहिक भाग्य हे वैयक्तिक भाग्यापेक्षा स्ट्राँगर आणि प्रभावी असतं आणि ते आपण अनुभव घेतच असतो.
आमच्याकडे अनुशेती नगरला जिथे मी सर्व्हिसला होतो त्या ठिकाणी 2 बिल्डिंग्स होत्या. मोठी बरं. कॉलनी आहे. एक 5-6 एकरमध्ये किंवा 10 एकरमध्ये आहे मोठी. तर एका ठराविक बिल्डिंगमधली लोकं आय-आय-टी वगैरे, वगैरे पेशंट एवढी मोठ्या लेव्हलला एकाच विंगमधली. बरं. मग त्याचा स्टडी झाला आणि मग ते लक्षात आलं, की मग ह्या दुसऱ्या विंगमधले का येत नाहीत? बरं. मग ही काय एवढी प्रगत झाली नाही. तर त्या ज्या विंगमध्ये अ, हुशार विद्यार्थी किंवा आय-आय-टी वगैरे जाणारे त्यांना रोड अटॅक नव्हता. पण अच्छा. त्याच बिल्डिंग मधल्या दुसऱ्या विंगला खालून येणारा रोड अटॅक होता आणि त्याचा तो परिणाम त्याला हो. होता. हा त्यासाठी तो फरक पडला. म्हणून सगळीकडे हा जो येतो ना, तो कमी जास्त प्रमाणात आहे. पण एका विंगला पूर्ण त्या अटॅकचा परिणाम झाला. यांना ईशान्येचा किंवा तो भाग होता पूर्वेचा, त्याचा त्यांना फायदा झाला. तर अशा प्रकारे ह्या कलेक्टिव्ह डेस्टिनीचा आपल्याला विचार करता येईल आणि केला तर तो दिसून येतो. खरंच वास्तू बोलते म्हणतात ना, त्यातला हा प्रकार. अच्छा. होय. वास्तू बोलते. बरोबर वास्तू आहे आणि बोलते. इफेक्ट हा प्रत्येक गोष्टीचा पडतो. अनेक वेळा आपण सहज एखादा विषय सोडून देतो. जाऊ द्या त्याचा काही विचार करू नये किंवा जाऊ द्या तो त्याचा काही प्रभाव पडणार नाही. मात्र आता आज तुमच्याशी बोलताना असं लक्षात येतंय, की अनेक बाबी फक्त वास्तूची चौकट घेऊन चालणार नाही. नाही. आजूबाजूचा परिसर, रस्ते, जमिनीखालची चे प्रवाह अशा सगळ्याच बाबींचा विचार केला पाहिजे आणि त्याचा प्रभाव हा दीर्घ असतो. जसं आता तुम्ही सांगितलं, की एका विंगमधले सगळे विद्यार्थी हुशार आणि दुसऱ्या विंगमधले विद्यार्थी प्रगती करू एवढी शकले करू नाही. शकले नाही. म्हणजे आजच्या काळात आई-वडिलांचं सगळ्यात मोठं स्वप्न असतं, माझ्या मुलाने प्रगती करावी. येस. तेच तिथे कुठेतरी थोडंसं विस्कळीत होत होतं आणि असा जेव्हा प्रभाव येतो, तेव्हा हे तुमचे विचार अगोदरच अभ्यास करणं, हे किती आवश्यक आहे, हे देखील लक्षात येतं. नक्कीच. खूपच छान सर. आपण रेसिडेन्शियल वास्तू विदिशा असल्यास बोललो, पण इंडस्ट्रियल वास्तू विदिशा असल्यास नेमका काय परिणाम घडून येतो? हां, इंडस्ट्रियल वास्तूमध्ये देखील हाच एक परिणाम येतो. विदिशा असल्यामुळे त्याला ऊर्जेचं किंवा तत्वांचं हे बॅलन्सिंग करता येत नाही. कारण बराच पहिली गोष्ट म्हणजे वास्तुपुरुष ही संकल्पना जी आहे, ती विदिशा धरल्यानंतर बराच भाग खट होतो. वास्तुपुरुषाचा जो चौरस आपण तयार करतो, वास्तुपुरुष मंडल, हो. त्यामध्ये बऱ्याच देवता बाहेर गेल्या जातात आणि बऱ्याच देवतांचा आशीर्वाद आपल्याला त्या ह्याच्यावर चौकोनात मिळत नाही. तर तो अच्छा. त्या प्रकारे त्याची व्हायब्रेशन्स आपल्याला देवता म्हणजे व्हायब्रेशन्स आहेत ते. हो. ते व्हायब्रेशन्स आपल्याला मिळत नाहीत. काही व्हायब्रेशन आपल्याला सहन होतात, काही व्हायब्रेशन आपल्याला सहन होत नाहीत. नेमके सहन न होणारे व्हायब्रेशन्स त्या वास्तुपुरुषाच्या मंडलामधले जर आपल्याला त्या वास्तूमध्ये, विदिशामध्ये आले जास्त, तर त्याचा त्रास होईल. अच्छा. आणि जी व ऊर्जा जो प्रवाह आहे, हा एक विशिष्ट डायरेक्शनने समांतर जातो. नॉर्थ साउथ पोल जो आहे, त्याला समांतर जातो आणि पॅरलल जातो पूर्व-पश्चिम. जर आपली वास्तूच वाकडी असेल, तर बरं. ह्या 2 ऊर्जेमध्ये घर्षण होतं. बरं, तो बरं. तो इंडस्ट्रीला पण तो भाग लागतो आणि रेसिडेन्शियलला पण तोच भाग लागतो. मग त्याची प्रगती तेवढी होत नाही. मग आपल्याला ती बॅलन्स करायला लागते. ते रेसिडेन्शियलला बॅलन्स करताना आम्ही काय करतो, की एक मोठा आरसा पूर्वेला किंवा उत्तरेला लावतो, अच्छा. कोपऱ्यामध्ये आणि ती दिशा काल्पनिक वाढवली जाते. आपण आरसा अच्छा. लावला की दिसते ना आपल्या मागची बाजू हो. अशी बाहेर वाढलेली दिसते. जसं काही हॉटेल्समध्ये वगैरे एक नॅरो पॅसेज असेल, तर एक साइडला आरसा लावलेला असतो. हो. मग आपल्याला वाटतं की मोठं हे आहे. मोठा पॅसेज आहे. असं मोठं आहे. अशा प्रकारे आभास तयार केला जातो हं, आणि हं. मग तो त्याचा परिणाम साधला जातो. पण ते उत्तर आणि पूर्व दिशा व्यवस्थित मिळाली, तर ते आपल्याला हे करता येतात आणि त्या तेवढा आमचा वास्तूचाच असा अनुभव आहे, जोपर्यंत ती विदिशा वास्तू तुम्ही अशा प्रकारचे काही सिंपल उपयोग करत नाही, तोपर्यंत ती वास्तूच्या रेमेडी करायलाच तयार होत नाहीत किंवा वास्तूचा सल्ला घ्यायला पण तयार होत नाही. आपण बरं. हां, करू ना, मग काय हरकत नाही. करू ना. मग अच्छा. हां, आपण स्वतः आरसा नेऊन तिथे मोठा असेल, तो लावायला सांगायचा आणि आता विचार करा सांगायचा. मग ती बरं. एक काल्पनिक तो आपल्याला रेक्टेंगल करायचा प्रयत्न करायचा. एवढेच त्याचा तो अच्छा. परिणाम आहे आणि इंडस्ट्रीमध्ये ह्याला लिमिटेशन येतात. अच्छा. इंडस्ट्रीमध्ये एक फार मोठे आरसा लावणं हे ना, कारण इंडस्ट्रीच्या रिक्वायरमेंट वेगळ्या आहेत. बरं. इंडस्ट्रीमध्ये रिक्वायरमेंट की चांगली हवा आली पाहिजे. आवाज घुमता कामा नये. हो. म्हणून त्याची उंची जास्त असते. नाहीतर त्या मशिनीचा आवाज, ह्याचा आवाज सगळे बहिरे होतील. येत्या आणि सूर्यप्रकाश देखील येताना देखील तो या प्रमाणात आला पाहिजे. नाहीतर सगळं हं, कव्हर हं. तापलं तर तिकडचं दूषित जे मॅग्नेटिक फील्ड आहे,
बरं. ते डिस्टर्ब होतं आणि मग बायोरिदम त्या व्यक्ती तिथे काम करतात, त्यांचा बायोरिदम चेंज होतो आणि मग विचार चेंज होतात. आपण तेव्हापासून सगळ्या नियमांवर बोलतोय. हं, एखादी रेमेडी केलेली इंडस्ट्रियल वास्तूचा काही अनुभव सांगाल का? आहे. हां, आहे. तसे आताच मी अ, गेल्या 1 वर्षापूर्वी एक जे-सी-पी वगैरे त्याचं मेंटेनन्स आणि सेल हे एकाच ठिकाणी होतं, इथेच रायगड जिल्ह्यामध्ये. आणि बरं, मग त्यांनी माझा रेफरन्स त्यांना मिळाला कुठे, तर त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला. आम्ही टेबलवर जेव्हा डिस्कशन केलं, तर वास्तू सगळी व्यवस्थित वाटली. बरं. आकार त्याचा व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित, उंची बरोबर आहे, काही नाही. मी म्हटलं, की मला व्हिजिट करायला लागेल, त्याच्यात मला याच्यावरती निर्णय देता येणार नाही. जर एवढं करून देखील तुमचं म्हणजे व्यवस्थित असताना देखील तुम्ही हे करताय, कारण त्याने त्याच्या बाहेर असलेलं काही सांगितलं नाही, की इथे हे आहे, इथे आहे, त्याचं काय सांग हे ॲक्चुअली आम्ही विचारायला पाहिजे. पण म्हटलं त्यापेक्षा प्रत्यक्ष व्हिजिट करून त्यांना दिशा माहिती नसतात. त्यांना माहिती असते सूर्य उगवतो ती पूर्व दिशा. अच्छा. पण तसं असू शकत नाही. काळेला आयन आहे त्याप्रमाणे सूर्य तो जागा बदलत असतो ना. हो. मग साइटवर गेल्यानंतर तिथे लक्षात आलं, की त्या 2 शेड होत्या. अच्छा. एक शेड उंचावर होती आणि एक शेड खाली होती. बरं. जी उंचावर शेड तिथे ॲक्चुअली जे काम मेंटेनन्स वगैरे चालत होतं आणि त्या शेडच्या बरोबर बाहेर अच्छा. रोड अटॅक होता. बरं. दक्षिणेकडून रोड अटॅक. अच्छा. त्यात भरीस भर म्हणून हाय टेन्शन वायरचा मोठा जो टॉवर असतो ना, वायर जातात त्या हजारो स्क्वेअर याच्या वॅटच्या असतात ते. हं, हं. इलेक्ट्रिसिटी सप्लाय करता एम-एस-सी-बीचे टॉवर, तो मोठा टॉवर. बरं. आता रोड अटॅक, टॉवर आणि आग्नेयेला टॉयलेट्स. ओह! पूर्वेला टॉयलेट्स. कठीण. आणि त्यात आणखीन भर म्हणून जर सगळे कॅम्पस आपण पाहिला, तर त्या तिथे चौक होता एक. म्हणजे बॉम्बे गोवा जाणारा, पुणे मुंबई जाणारा पळसपा म्हणून भाग आहे. तिथून त्याचा रोड अटॅक. बरं तो सरळ तो बाणासारखा सरळ नव्हता येत. गोफण फेकतो तेव्हा दगड त्याचा जसा जोरात लागतो, बरं. त्या टँजंटवरती होता. हे तिथे गेल्यानंतर कळलं. हं, हं. त्याच्यावरती मग काय केलं, की रोड अटॅक होता. त्याला आम्ही कंट्रोल केलं आपल्या काही वस्तू वापरून, की त्यामध्ये एक अडथळा निर्माण केला. अच्छा. नंतर तिथे कॉपर वायर आणि क्रिस्टल्स वगैरे वापरून ती ऊर्जा संपूर्णपणे दक्षिणेची ही ब्लॉक केली गेली. बरं. ती संपूर्ण शेड, टॉयलेट्स आणि हे वेगळे केले गेले अच्छा. कट करून. तर हा सगळा प्रयोग केल्यानंतर पुढच्या वेळेला त्यांनी दुसरी वस्तू खरेदी करण्याच्या वेळेस चर्चा झाली. तर त्यांनी सुरुवात करताना अशी केली, "अरे भोसले हमने किया था, उसका अभी तक रिजल्ट नहीं आया." मी म्हटलं, "साहब, आपका जो जेसीबी का यूनिट है, वो तो जोर से चल रहा है ऐसा मैं सुना। और जो अभी जो है, वो रोड अटैक वाला, टैंजेंट वाला, वो उसमें सब भंगार भर के रखा है, तो कैसा इट विल डेव्हलप?" असं हं. आपल्याला ते त्यांना ते सांगता आलं, का चालत नाही? का होत नाही? आणि त्याचे रिझल्ट चांगले मिळाले आणि त्यामुळे तो म्हणाला, "दॅट इस ॲग्री. आय एम ॲग्री विथ यू" म्हणाला. तर असं आपल्याला एखादी काय दोष आहे तो कळला. इव्हन त्या इलेक्ट्रिकचं मोठं टॉवर होतं त्याच्यावरती आम्हाला देखील रेमेडी करावी लागली. म्हणजे बरं. ह्यांच्या बिल्डिंगवरती. ह्यांची अच्छा. जी शेड होती त्याच्यावर रेमेडी केली आणि त्या इलेक्ट्रिसिटीचा जो दोष होता म्हणजे ज्या फ्रिक्वेन्सी होत्या त्या आम्ही अंडरग्राउंड केल्या. अर्थिंग केलं. बरं. अशा प्रकारे काही प्रोजेक्ट्स झाले. अच्छा. रेमेडीमध्ये पारंपरिक रेमेडी आणि आधुनिक रेमेडी असा जरा फरक पडतोय. येस. किंबहुना काळानुसार सगळ्याच गोष्टींमध्ये पडत असतो. तर बरोबर. पारंपरिक रेमेडी केल्यामुळे काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते का? मला नाही वाटत. कारण कारण काय माहिती का? पारंपरिक रेमेडी म्हणजे काय? हं, की घराचं अंगण आहे, नेहमी नीटनेटकं ठेवा. हं. तुमच्या आतमध्ये लादी पुसताना वगैरे काही जर मीठ टाका, लिंबू मीठ पाणी टाका, टाका. त्याप्रमाणे करा. तर मीठ तुम्ही तिथे ठेवा एखादं बाऊल आणि हं. चांगली चित्र लावा, हे करा. त्याप्रमाणे हे केलं तर पारंपरिक. आपल्या पुराण ग्रंथांमध्ये त्यांनी आपल्याला रेमेडी हा चॅप्टरच नाहीये. अच्छा. त्यांचं असं म्हणणं आहे ऋषीमुनींचं, की घर बांधताना त्या नियमातच बांधा बरं. आणि त्या नियमात बांधलं नाही, तर कोणाला त्रास होईल? कधी कशाप्रकारे त्रास होईल? हे म्हटलेलं आहे. पण बरं. त्यांनी त्याच्यावर उपाय त्यांचं म्हणणं असं, की दरवाजा लावताना तुम्ही व्हर्टिकलच लावा. अच्छा. म्हणजे तो स्वतःहून बंद होता कामा नये आणि ओपन होता कामा नये. याचा अर्थ तो प्लंबमध्ये लावा. बरं. जर उघडलं तर हा त्रास होईल, बंद झाला आपोआप तर हा त्रास.
एवढंच इथपर्यंत त्यांनी सूक्ष्मतेचा अभ्यास केलेला आहे. आणि त्यामध्ये घर क्लिन्झिंग करण्यासाठी त्यांनी रत्नाध्याय दिलेला आहे, धातू अच्छा. अध्याय दिलेला आहे, बरं. धान्य दिलेले आहेत, वनस्पती दिलेली आहे. पण ह्या अशा प्रकारचं तुम्ही हे झाल्यानंतर हे मटेरियल ठेवा, ते मटेरियल ठेवा असं म्हटलं नाही. पण ह्या सायंटिफिक वास्तूचा जो प्रयोग केला गेलेला आहे किंवा आम्ही किंवा सहस्रबुद्धे सरांनी, की ॲक्चुअली काय होतंय, की दक्षिणेकडून निगेटिव्ह ऊर्जा येते. तर निगेटिव्ह ऊर्जा येण्यासाठी, न येण्यासाठी तिथे काहीतरी अडथळा करायला पाहिजे. एक तर भिंत पूर्ण बांधा. ते पूर्ण बांधले तर आतमध्ये व्हेंटिलेशन येणार नाही, सूर्यप्रकाश येणार नाही. बरोबर. मग दुसरी कुठलीतरी अशी वस्तू ठेवा, की ती तिकडची निगेटिव्ह येणारी ऊर्जा ही त्या मटेरियलमध्ये ॲब्सॉर्ब होईल. म्हणजे अच्छा. जडत्व निर्माण करा. करताना त्यामध्ये जर तुम्ही विशिष्ट प्रकारचं मटेरियल वापरलं, समजा नैऋत्येला आपल्याला एखादं मटेरियल वापरायचंय, ठेवायचंय अडथळा म्हणून. जर मी तिथे लेड ठेवलं, शिसेचा भाग काय आहे? त्याचं हे काय आहे? प्रॉपर्टी काय? की तो खेचतं एनर्जी किंवा बरं. निगेटिव्हिटी आतमध्ये जाऊ देत नाही, तिथेच थांबवतं. जसा एक्स-रे करताना जो एक्स-रे टेक्निशियन असतो, तो स्वतःच्या छातीवरती बघा नेहमी एक शीट ठेवत असतो. पण आपल्याला ज्याचा एक्स-रे काढायचा त्याच्या छातीवर नसतो. होय. आणि तो सतत तिथे काम करत असतो. त्याला त्याचा रेडिएशनचा त्रास होऊ नये म्हणून लेड वापरतो. तर त्याचं प्रिन्सिपल इथे वापरलं, तर येणारी निगेटिव्हिटी जी साउथ वेस्ट कडून येते, ज्याची तीव्रता जास्त आहे, हा मॅक्सिमम पॉइंट आहे साउथ वेस्टचा. याच्यापेक्षा कमी साउथला, त्याच्यापेक्षा कमी साउथ ईस्टला. इकडे साउथ वेस्ट पेक्षा पश्चिमेला कमी आणि नैऋत्येला आणखीन कमी. तर अच्छा. त्याप्रमाणे मटेरियलची अशी विभागणी केलेली आहे. ह्या मटेरियल बद्दल चर्चा केलेली आहे, दिसते. आणि मग अशा प्रकारचं सायंटिफिक वे म्हणजे तुम्ही इथे का ठेवलं? जर तुमचा सायंटिफिक विचार असेल, विभाग असेल, माहिती असेल, तर तुम्ही हे कारण देऊ शकता. नाही आम्हाला सरांनी सांगितलंय, असं होत नाही. तर बरोबर हे आहे. उपाय पारंपरिक जे आहेत ते करायला हरकत नाही. पूजा, हवन वगैरे घरामध्ये हे व्हायब्रेशन्स चांगले करतात. बरं. ते करावं. एखादा जो मंत्र झाला, एखादं हवन केलं, तर ते वातावरण हे होतं. पण ते कायम टिकत नाही. त्याला ते सातत्य असावं लागतं. त्याने ते देखील साधा कापराची पारंपरिक वडी ठेवली. रेमेडी या उपयुक्त येस, आहेतच. आहेतच. परंतु काळानुसार जे बदललेले चॅलेंज आहे, त्या चॅलेंजला ते अनुसरून नवीन रेमेडी आपण निर्माण करतोय आणि येस, त्याचा बरोबर. वापर करतोय. हं. त्याच्यावर स्टॅटिस्टिकली अभ्यास करतोय, संशोधन करतोय. येस, बरोबर. बरोबर? ओके, ग्रेट. अ, वास्तूमुळे ॲक्सिडेंट होण्याच्या शक्यता निर्माण होतात का? कारण एखादी घटना जेव्हा घडते, हं. तेव्हा त्या घटनेच्या पूर्वी त्या घटनेची शक्यता निर्माण होते असं आपण म्हणतो. येस. तर ही शक्यता निर्माण वास्तूमुळे होण्याची शक्यता आहे का? वास्तू त्याला सपोर्ट करते. बरं. हां, आपण वास्तू काही स्वतः काय हे सपोर्ट करते. तुम्ही तिथे चांगलं वागलात, चांगलं व्हायब्रेशन झालं, चांगले व्हायब्रेशन देईल. माझा असा बरं. अनुभव आहे, की एका ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्येच एक साउथ वेस्टला रस्त्याच्या बाजूलाच बंगला तो. बरं. तिथे मार्जिन कमी. पण बंगल्याच्या मागच्या बाजूला साउथ साइडला हं, मोठं हं. मैदान अच्छा. आणि तिथून येणाऱ्या शेताचा रस्ता आणि साउथ वेस्टला काहीच नाही. म्हणजे साउथ वेस्ट हलकी झाली. त्यांचा साउथ वेस्टला मुख्य घराचा बंगल्याचा दरवाजा, तिथे अच्छा. परत लो स्टेज आलं. उतार तिकडे गेलं कारण तिकडे संपूर्ण शेती वगैरे असल्यामुळे उतार तिकडे गेला. म्हणजे अच्छा. तिकडचा कट आला त्या पोर्चमुळे साउथ वेस्ट कोपरा आला आणि मोकळं मैदान जास्त मिळालं उत्तरेपेक्षा. बरं. अशा ठिकाणी त्या घरामध्ये छोटे-छोटे इग्निशन नेहमी आणि सतत होत राहतात. साउथ वेस्ट डिफेक्टिव्ह म्हणून. मग या ठिकाणी मृत्यूतुल्य पिढा असं म्हटलंय. आपण असं मृत्यू असं म्हणत नाही. पण हं. मृत्यूतुल्य पिढा म्हणजे ॲक्सिडेंट होणं, हे करणं. तर त्या केसमध्ये काय होत होतं, बरोबर नेहमी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्येच ॲक्सिडेंट व्हायचे. म्हणजे गाडीवरून पडणं, अच्छा. हे करणं, ते करणं. तर बरं. ह्या पाहायला गेल्यानंतर लक्षात आलं. मग त्यांनी हा प्रॉब्लेम त्यांचा सांगितला. मग त्याच्यावरती आपण त्याला तो साउथ वेस्ट ब्लॉक करायला सांगितलं. मोठं उंबराचं झाड लावायला सांगितलं. त्याला मोठा बरं. कठडा करायला सांगितला. त्याच्यावर येलो जेसलमेरचा चौथरा केला आणि मग तो हळू दोष कमी झाला. छान. आणि इथे एकच दोष असा म्हणून नाही, उत्तरेचा देखील मार्जिन नाहीये आणि पूर्वेला एक विहीर होती. अच्छा. हां. तर ह्या बरं. ज्यावेळेला सगळ्या घटना एकत्र होतात त्यावेळेला ते हे होतात. पण तीव्रता कधी वाढते, की सूर्याशनीचं भ्रमण कसं त्या त्या पिरियडमध्ये कुठे असतं सूर्याचं, मग तो भाग तापतो का? वगैरे हा त्याला ज्योतिष भाग आणि ह्याची जोड देऊन आपल्याला उत्तरं शोधता येतात.
ज्योतिषमध्ये आपण म्हणतोच, की फक्त एका ग्रहस्थितीमुळे काही Yes. होत नाही. होत नाही. जेव्हा त्याचं रिपिटेशन होतं 3दा 4दा, तेव्हा त्याची तीव्रता वाढते. तोच विभाग इथे वास्तूमध्ये घडताना Yes, बरोबर आहे. कदाचित दिसून येत असावा. हां, हां. वास्तूमधील त्रासामुळे घरातील लोकांना नेमके कोणकोणते त्रास होऊ शकतात? हं. आता साधारणपणे दिसून येतात ते. पहिली गोष्ट वास्तूमध्ये जर अग्नेय वाढ असेल किंवा कमी तिथे अग्नी असेल, कट असेल, टॉयलेट असेल, तर या हं. ठिकाणी हेल्थ आणि वेल्थचा त्रास होतो. बरं. हं. आणि त्याचबरोबर जर साउथ वेस्टचा किंवा साउथचा देखील डॅमेज असेल, तर घरातल्या पुरुषाला होतो. अच्छा. हां. आणि नॉर्थ 4थं हाऊस म्हणतो ना आपण 4th हाऊस बरं. स्त्रीसाठी ते आहे. तर तो तिथे आणि नॉर्थ वेस्ट असेल, तर लेडीजला त्रास होतो. अच्छा. नॉर्थ ईस्ट कट असेल, तर मानसिक त्रास त्या तिकडच्या लोकांना होत असतो. अच्छा. वास्तुपुरुषाचं डोकं तिथे असतं. 2nd हाऊस आणि 3rd हाऊस. तर तो तिथेच कट तोच नसेल, दैवी आशीर्वाद मिळत नाही आणि ते ह्याचे होत नाही. तर तसा मानसिक त्रास त्या लोकांना जास्त होतो. हं, हं, हं. दक्षिणेकडे कट असेल, तर तिथे जिथे जर कार्यक्षेत्र आहे, अशा ठिकाणी त्रास होतो. बरं. आणि सप्तमाकडे म्हणजे पश्चिमेकडे जर कट असेल किंवा दोष असेल, टेरेस असेल मोठं, तर वैवाहिक जीवनामध्ये किंवा पार्टनर्समध्ये त्यांच्या त्रास. ह्याच्यामध्ये त्रास होऊ शकतो. वास्तुशास्त्र हे अत्यंत उपयुक्त आहे. लोकांचे आयुष्य सुखद करण्यासाठी, सुखकर करण्यासाठी उपयुक्त आहे. आणि मग हे एवढं सुंदर शास्त्र आहे, तर या शास्त्राकडे युवा पिढीने वळावं. युवा पिढीने या शास्त्राला व्यवसाय म्हणून स्वीकारावा, हे देखील तुम्हाला आवश्यक वाटतं का? आणि हे जर वाटत असेल, तर युवा पिढीने नेमकं कशा पद्धतीने हे सगळं मॅनेज करावं? येस, बरोबर आहे. यासाठी ना पहिली गोष्ट म्हणजे या ज्या आपल्या शिक्षण संस्था आहेत, जशा तुमची संस्था तुम्ही म्हणता ज्योतिष संशोधन संस्था. संशोधन करणारी त्यामध्ये नाविन्य आणणारे, म्हणजे जुने पुराणे जे काही ठोकताळे आहेत, त्याच्याही बाहेर जाऊन ज्योतिषशास्त्र शिकवणारे. जसं आमचं अभिजित प्रतिष्ठान. होय. हे चाकोरीच्या बाहेर जाऊन प्रत्येक दाखवा. विषय शिकवला जातो. आता ह्या शिकवण्यामध्ये देखील फार फरक आहे. तुम्ही एखादी राशी जर वर्षभर शिकवत बसलात तर कसं चालेल? तेवढा वेळ ह्या युवा पिढीकडे आहे का? नाही. 1 महिना, 1 रास किंवा 1 नक्षत्र 1 महिना घेतलं तर एवढा मुलं कंटाळतील ते. आजचं फास्ट जीवन आहे. मला वास्तूच्या क्लासेसबद्दल वगैरे विचारलं, की "भोसले, व्हाय यू आर टेकिंग 3 मंथ्स? तुम्ही 3 महिने का घेता? एवढा वेळ आमच्याकडे नाही. आमच्याकडे ग्रास्पिंग पॉवर आहे. तुम्ही म्हटलं, की आम्ही ताकभातच म्हणणार, ताटवाटी म्हणणार नाही. तर बरं. हा हं. पिरियड तुम्ही असं करा आणि त्या पिरियडचा वेळेचं आम्हाला खूप महत्व आहे. अच्छा. तर ह्या थोड्याशा वेळेमध्ये जर तुम्ही विद्यार्थ्यांना जर सांगितलं AC स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C A स्क्वेअर प्लस B C स्क्वेअर हे त्यांना फॉर्म्युला माहिती आहे. अशा प्रकारे जर आपल्या ज्योतिषमधल्या ज्या घटना किंवा ज्या काही हे आहेत, ते जर त्यांना त्या पद्धतीने पटवून दिलं, म्हणजे शिकवलं, तर ते निश्चितच त्यामागे लागतील. त्यांना ते गणित माहिती आहे. 1 अधिक 1 2 पण होतात. 1 अधिक एकाच बाजूला 1 मारला की 11 पण होतात. बरोबर. हे त्यांना आपण जर ते कशा असतात घटना जशा घडतात. आता आमच्या अभिजितमध्ये हे आय-टीचे विद्यार्थी ह्या गेल्या वर्षीच्या बॅचमध्ये जास्त होते, गेल्या 2 वर्षात. आज ते अच्छा. चांगली प्रॅक्टिस करतात. याचं कारण हे की त्यांना लॉजिक कळलं, की बरोबर. प्लॅनेटरी पोझिशन हा योग असा झाला की ती घटना घडतेच. का घडत नाही हे देखील त्यांना माहिती असतं, की वातावरण निर्मिती झाली की घटना घडेल. बरं. हे टाईम मॅनेजमेंट पण त्यांना माहिती असतं. आणि अशा प्रकारचा जेव्हा अभ्यास किंवा शास्त्र याला कारण प्रत्येक जण वेगवेगळं सांगत असतो ना. मग कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये आणखी त्यामध्ये सूक्ष्मता आली. हं. पारंपरिकमध्ये वेगळा भाग आहे तो. आणि पण गणिती भाग करायला देखील काही लोकं कंटाळतात खूप दिवस झाले की. पण आता कॉम्प्युटरमुळे गणिती करायची खूप गरज नाही. बदललं. ईझी होऊन जातं. जर हे त्यांना समजलं, उमजलं, तर नक्कीच ते ह्या फील्डमध्ये येण्याची शक्यता जास्त आहे. आणि असं मला वाटतं की त्यांनी यावं. क्वालिफाईड लोकं ज्यावेळेला येतील, त्यावेळेला हळदी-कुंकू लावा बरं वाटेल किंवा पट्टी बांधा बरं वाटेल. हे करा. असं काही कोण उपाय सांगणार नाही. बरोबर आहे. आणि मग त्याला ते एक मान्यता मिळेल. आहे नाही, पण मान्यता, पण त्यांना लोकं आतूनच व्यवसाय म्हणून जेव्हा ते या क्षेत्राकडे वळतील, तेव्हा त्यांना वैयक्तिक आर्थिक लाभ होईल का? येस. होईल. तुम्ही त्याच्यावरती किती एखादा विषय कोणता आहे? त्या विषयाची सेन्सिटिव्हिटी किती आहे?
किंवा त्या व्यक्तीने जर आपण जर चुकीचा सल्ला दिला गेला, त्याला त्रास होऊ शकतो आणि आता सल्ला नाही दिला तर 6 महिन्याने त्रास होणार आहे, हे तुम्हाला माहिती असेल, तर त्याला पटवून दिलत तुम्ही बरोबर, टाईम बाउंड, तर तो नक्कीच त्याचा येईल आणि तुम्ही सांगाल ती फी द्यायला तयार होतो. बरोबर. कारण हे आपणच ज्योतिषांनी किंवा वास्तू कन्सल्टंटने वगैरे ह्या गोष्टी ठरवल्या पाहिजेत, की आपण करतानाच हा व्यवसाय असा केला, तर निश्चितच त्याला एक स्टेटस प्राप्त होईल, असं मला वाटतं. काही लोकं असे असतात, की ज्यांचा वास्तुशास्त्रावर अजिबात विश्वास नसतो. त्यांना काय सांगाल? हां, पहिली गोष्ट मी नेहमी आमच्या लेक्चरमध्ये सांगतो सुरुवातीलाच, की कुणालाही वास्तुशास्त्रामुळेच किंवा वास्तुशास्त्र करायलाच लागेल, वास्तूप्रमाणे रेमेडी कराव्याच लागतील, तर तुमचं भलं होईल, हे कन्व्हिन्स करायच्या भानगडीत पडू नका. बरोबर. तुमच्या वागण्यावरून, बोलण्यावरून किंवा तुम्ही केलेल्या केस स्टडीजवरून आणि तुमच्या कॉन्फिडन्सवरून ते त्याला कळलं पाहिजे, की नाही ह्याच्याकडे आपण वास्तू केली तर आपल्याला रिझल्ट मिळतील आणि आपल्या बरोबर. अनुभवाचा उपयोग केला, तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होतो आणि आपण कॉन्फिडेंटली सांगतो. असं करून बघा. डॉक्टर म्हणतात ना 3 दिवस गोळी घ्या, नाहीतर मग परत घ्या. बरोबर. एम-डी डॉक्टर नाही म्हणत पण. अच्छा. एम-डी डॉक्टर पहिला तो ब्लड टेस्ट करणार, युरिन टेस्ट करणार, ई काढणार, नंतर एम-आर-आय काढणार, नंतर सीटी स्कॅन पण करणार, मग सांगणार, "काही प्रॉब्लेम नाहीये, नॉर्मल प्रॉब्लेम आहे. आता तुम्ही एकदम फिट आहात." अच्छा. खूपच छान. अं, वास्तुशास्त्राचा वापर करून आपण अनेक लोकांच्या अडचणी सोडवल्या असतील. परंतु त्यातली अशी काही उदाहरणं असतील, की जे तुम्ही कधी विसरू शकले नाहीत. तर अशी काही उदाहरणं सांगता येतील? हां, एक उदाहरण तर माझ्या लक्षात आहे, ज्यावेळी मी वास्तू सुरू केली, अच्छा. वास्तुशास्त्र सुरू केलं, तिथेच भांडुपला एक इंडस्ट्री आहे. हिरापण्णा म्हणून इंडस्ट्रियल हो, गाळे आहेत तिथे. ऐकून आहे. हां. तर त्याच्यामध्ये जो हे होता मालक, परिचित होता माझ्या. तर त्यामुळे तो म्हणाला, की एक दिवस त्याचा फोन आला, "भोसले तुम्ही येऊन जाता का?" म्हटलं, "येतो बरं. काय हरकत नाही." मग तिथे गेल्यानंतर चर्चा करत तो म्हणाला, की मी म्हटलं, "काय प्रॉब्लेम काय?" "नाही," म्हणे, "मी हे संपूर्ण वर्कशॉप हा मी भाड्याने देतो आणि भाड्यावरती आरामचे दिवस काढतो." हं, मग म्हटलं, "मी वास्तूप्रमाणे काही करता येईल का बघू का?" तर तो हरकत नाही. नाहीतर मी भाड्याने देणार. हं. बायको पण म्हणते, "आता डोक्याला ताप नको. तुम्ही सगळं कोणाला तरी चालवायला द्या. भाडं चांगलं मिळेल." मोठा गाळा होता, ऑफिस देखील होतं आणि ते भाड्यावरती आपण दिवस काढू. रोजचं टेन्शन पाहिजे कशाला? तर त्यामध्ये पाहिलं तर त्याचा जो गाळा होता, तो एका साइडने कट होता. अच्छा. हं. त्याचा रुंबसारखा आकार होता. बरं, चारही कोपरे काटकोनात नव्हते. बरं. मग ते पाहिल्यानंतर मी म्हटलं, आपण थोडीशी जर रेमेडी केली, तर आपण हा प्रयोग करून तू भाडे तत्त्वावर द्यायचा विचार सोडून दे. कारण एकदा भाडे तत्त्वावर गेले, की तुझं उत्पन्न ठरलेलं आहे. जे काय असेल 60,000, 80,000, 100, 1,00,000 तेवढंच व्हॉटएव्हर. असेल. हं, मग तू जेवढा पळशील तेवढे तेवढे पैसे मिळणार नाहीत. आणि हं. घरी बसून तरी नंतर काय करणार? बरोबर आहे. ते हं, फ्रस्ट्रेशन येण्याची शक्यता आहे. हं. मग तो रेक्टँगल जो रोम्बस आकार होता, तो कॉपर पट्टी टाकून व्यवस्थित सरळ करून घेतला काटकोनात. अच्छा. हं. आणि नंतर त्याच्या घरी देखील रेमेडी केली. कारण त्याच्या घरचा भाग देखील जरा दरवाजा हा नैऋत्यला होता. मुख्य दरवाजा. त्याच्यावर रेमेडी कपरपट्टी किंवा आणखी पिरॅमिड्स वगैरे लावून ते केलं. त्यानं काही दिवसानंतर त्याचा फोन आला, की फॅक्टरी भाड्याने द्यायचा विचार मी चेंज केला. सोडलं. अशा खूपच प्रकारे छान. आपल्याला हे मिळतात आणि बऱ्याच वेळेला काय होतं सगळे फीडबॅक देतात असं नाही सांगता येत आपल्याला. असं होतं. काही देतात, काही हां, देत नाहीत. असं होतं. बरोबर आहे. वास्तुशास्त्र हे अत्यंत महान शास्त्र आहे. महाभारतापासून आपण त्याचा उल्लेख पाहतो येस, किंवा बरोबर. किल्ले सुद्धा आपले जे झालं, तर जातक पारिजात या नावाच्या ग्रंथामध्ये त्या हां. किल्ल्यांचं सुद्धा वास्तुशास्त्र आहे. हं. पण ते अत्यंत पारंपरिक पासून मधल्या काळात बदलत गेलं आणि आजचं वास्तुशास्त्र याच्यानंतर 25 वर्षांनी हे महान शास्त्र कोणत्या उंचीवर असेल किंवा नेमकं कुठे असेल असं तुम्हाला वाटतं? नाही याच्यामध्ये बरेच प्रयोग होत चाललेले आहेत. आता आपण सध्या काय बघतो, की दिशा, ऊर्जा आणि एलिमेंट्स वगैरे. आता बरं. काही असं देखील ज्याच्यावर संशोधन चालू आहे किंवा झालेलं आहे, की जमिनीखालच्या ऊर्जेचा काही परिणाम होतो का? अच्छा. तर रेडिएशन लाईन असतात इन्फ्रारेड, अल्ट्राव्हायोलेट, पाण्याचा प्रवाह किंवा व्हाईट्स किंवा हाडं असतात, खनिजे असतात.
तर त्याहून येणारी जी ऊर्जा असते त्याचा देखील मानवी जीवनावरती परिणाम होत असतो. हो. आणि त्यासाठी आता बरीच उपकरणं निघालेली आहेत. बरं. निश्चित उपकरणं आता काही जसे नॉर्थ फायनल करायला सॅटेलाईटच्या ह्याच्याप्रमाणे ते जीपीएसने ते संपूर्णपणे सॅटेलाइट्स आपल्या नकाशाचं उत्तर दिशा परफेक्ट आहे कशी आहे ती चेक केली. ही त्याच्या इम्प्रुव्हमेंट्स आहेत. आता काही ठिकाणचे व्हायब्रेशन्स कोणते आहेत, वेदर त्याचे पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, हा आता त्याच्यावरचा आणखीन ॲडव्हान्स भाग आलेला आहे. त्या बरं. यंत्राने ते मोजलं जातं आणि मग त्यावर उपाय करणं सोपं झालेलं आहे. कारण आपल्याला दोन्ही बाजूमध्ये नक्की दोष कुठे आहे, तो पिन पॉइंट केला जातो आणि त्याच्यावरती त्याला मारक असं काही असेल, ते देखील आता शास्त्रोक्त पद्धतीने शोधायला सुरुवात झाली. होय. निश्चितच ह्याचं येईल. काही दिवसांनी मला वाटतं असं होईल, की नगरपालिका किंवा म्युनिसिपल किंवा गव्हर्नमेंट वास्तूप्रमाणेच नकाशा असेल तर तो अप्रूव्ह होईल, नाहीतर अप्रूव्ह अच्छा. होणार नाही. अशी सिच्युएशन येण्याची शक्यता आहे. काही दक्षिणेकडच्या भागामध्ये आहे ते. काही ठिकाणी हां, ते लोक हा बघ वास्तू कन्सल्टंटने अप्रूव्ह केलाय का? हं, हं. कारण असं एक बांद्रामध्ये मी मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये माझं इंट्रोडक्शन झालं. म्हणजे मला त्यांनी एक जो हैदराबादचा जो होता, जिथे वास्तूला जास्त मानतात त्या भागामध्ये. त्यांनी पहिले सांगितलं, "कॉल बोलवा वास्तू कन्सल्टंटला, तर मी त्या ऑफिसमध्ये येतो." बरोबर. इंटेरियर पूर्ण झालेलं होतं सगळं. त्या इंटेरियर ज्याने केलं त्याने मला सांगितलं, "भोसले, डोळे बंद करायचे. मी तुम्हाला घेऊन जाईन. तिथे उभं राहायचं. तेवढंच फक्त भाग बघायचा आणि सरळ बाहेर यायचं." तरी मग तिथे हं. गेल्यानंतर त्याने सांगितलं, "मिस्टर भोसले टेल मी व्हॉट इस द सिच्युएशन?" आता परिस्थिती काय आहे? कशा प्रकारची रचना आहे? आणि रेक्टिफाय करायला काय करावं लागेल? मी त्याला संपूर्णपणे रीडिंग दिली आणि आलो. मी ते तसंच केलं. पण जाताना देखील लोकांना वाटलं, की हा कशासाठी आलेला आहे. तर तिकडचे मॅनेजर्स वगैरे हे देखील नंतर मागे लागले. पण त्या इंटिरियरवाल्याने मला बरोबर बाहेर काढलं. परत जाताना ज्यावेळेला तो म्हणाला, की "हे सगळं करेक्शन करा आणि मग मला बोलवा." परत तो अच्छा. त्यांच्या जुन्या ऑफिसमध्ये गेला आणि येताना ते आल्यावर तो म्हणला, मिस्टर भोसले." बरं. तर मी येतो. त्यांनी सांगितलं, "मिस्टर भोसले आउट ऑफ स्टेशन." हा सगळा गोंधळ म्हणजे अशा हं. प्रकारचे आपल्याला अ, ही अथॉरिटी निर्माण झाली. तर या ज्योतिषशास्त्राला हळू-हळू अ, महत्त्व प्राप्त नक्कीच होईल. बरोबर. अ, आपला ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे का? ज्योतिषशास्त्राबद्दल आपलं मत काय? आणि वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र हं. यामध्ये तुम्हाला नेमका फरक कुठे जाणवतो? येस. वास्तुशास्त्रावर विश्वास आहे. हे तर आपण अनुभवावरून म्हणा, की आता मी पाहिलेलं आहे. मी देखील पत्रिका बघतो वगैरे किंवा ज्या घटना येतात, प्रत्येकाचा स्वभाव जरी पाहिलात, त्याच्या लग्नाप्रमाणे किंवा चंद्र ज्या राशीमध्ये आहे, त्याचं त्याप्रमाणे पाहिलं, ते मिळते-जुळते दिसतात. त्यामुळे विश्वास आहे, असंच म्हणायचं. कारण की आपण अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे. अनुभव आहे. बऱ्याच केस स्टडीज पाहिलेल्या आहेत. आता वास्तू आणि ज्योतिष ह्या दोघांचा बराच एकमेकांशी संबंध आहे. बरं, हां, हे कसं आहे माहिती आहे का, की टेलिस्कोप जर आपण वापरला, तर लांबचं दिसतं. बरं, एकच जर मी मॅग्निफाइंग ग्लास लावले एकच आणि त्यातून पाहिलं, तर जवळचंच दिसेल, झाड दिसेल. पण बरं. त्याच्या बाजूला पुढची एक काच लावली मी मॅग्निफाइंग ग्लास, तर मला त्याच्याही पेक्षा लांबचं दिसायला लागेल. तर हे आपलं वास्तुशास्त्र हे आहे. त्याला ज्योतिषशास्त्र जोडलं, तर आणखीन त्यामधले डेप्थमधलं कळू शकेल अगोदर. अगोदर म्हणजे अच्छा. प्लॅन समजा मी दिल्लीला माझा क्लायंट आहे आणि मी इथे मुंबईमध्ये आहे. आणि तो जर मला इथे भेटायला आला, क्लायंट त्याच्या वास्तू तिथे आहे, पण इथे भेटायला आला, की असं-असं आहे, मला गावी जाता येणार नाही, तुम्हालाही नेता येणार नाही. मग त्याचा नकाशा कसा असेल, ते ज्योतिष कुंडली त्यावेळची मांडली, हो. तर आपल्याला त्याच्यावरून, त्या पोझिशन्सवरून ग्रहांच्या आपल्याला बघता येतं. म्हणजे चंद्र राहू कुठे आहे का? तर तिथे खराब पाणी आहे का? गुरु कुठे आहे? तिथे दरवाजा अंदाजे कुठे असण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारचे आपण डिफेक्टिव्ह साइट कोणता आहे? हे अंदाज आले, की आपण त्याला तसे प्रश्न विचारतो. हं. आणि प्रश्न विचारल्यानंतर त्याची उत्तरं तो हो, हो ज्यावेळेला द्यायला लागेल, त्यावेळेला आपल्याला कळतं, की आपला अंदाज बरोबर आलाय. मग आपण त्याला सजेशन चांगले देऊ शकतो. होय. असे ॲस्ट्रो चांगले वास्तू हा तुमचा विभाग हां, आहे. अष्टवास्तूचा विषय हा आताच आमचं होय, होय. एक सेमिनार झालं तुम्हाला माहिती असेलच. होय. अष्टवास्तू 3 दिवसाचं सेमिनार. आताच काहीतरी 23, 24, हां, 25 ते. ला तुमचं हो. रामभाऊ म्हाळगीला सेमिनार झालं हं. आणि खूप छान उत्तम सेमिनारचे रिपोर्ट येस. आलेले आहेत. त्याचे विद्यार्थी वर्ग खुश आहेच. हो. सर आता आपण ना जरा रॅपिड फायर प्रश्नाकडे जाऊया.
हरकत नाही. विचार करायचं नाही, पटकन मनात येईल ते पटकन आणि कमी शब्दात लगेच सांगायचं. जर देवाने तुम्हाला भूतकाळ किंवा भूतकाळातील एखादी घटना बदलण्याची शक्ती दिली, तर तुम्ही नेमका कोणता भूतकाळ बदलाल? येस. मी 40व्या वर्षी हे वास्तू क्षेत्रात आलो किंवा ज्योतिषशास्त्रात आलो. त्याची जर 20 मला करून दिली, तर मी आणखीन याच्यामध्ये प्रगती करू शकतो आणि मला वेळ ग्रेट. मिळेल. खूपच छान. अ, मस्त. समजा अशी वेळ आली, की इथून पुढचं आयुष्य एखाद्या झोपडीत व्यतीत करावं लागणार आहे. तर अशा परिस्थितीत झोपडीत वास्तुशास्त्रानुसार तुम्ही काही बदल करू शकाल का? किंवा असे महत्त्वाचे 5 बदल, की ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल? येस, नक्कीच. हा वास्तुशास्त्र हे 3000 स्क्वेअर फीटच्या बंगल्यामध्ये पण आपल्याला अप्लाय करता येतं आणि छोट्या जागेत पण करता येतं. हां. एक मूळ तत्व काय आहे त्याचे, घर चौकोनी असावं, तर झोपडी चौकोनी बांधता येईल. आणि मग त्याला जर तुम्ही बांबूच्या ह्याच्याप्रमाणे बांबू जर वापरले दगडांच्या ऐवजी बांबू, बरं, तर निसर्गाशी जवळीक साधता येईल बरं. आणि येणाऱ्या ऊर्जेला अडथळा निर्माण होणार नाही. आणि आतमध्ये चौरस असल्यामुळे सगळी तत्व बॅलन्स होतील, शरीरातली तत्व बॅलन्स होतील आणि तो संगम होईल आणि चांगली हार्मोनी तयार होईल. परत अच्छा. त्याचं छप्पर असेल, ते पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे उतरतं असेल. बरं. त्यामुळे काय होईल, पूर्वेची आणि हं, उत्तरेची ऊर्जा आणि सौर ताप जो आहे, दक्षिण-पश्चिमेचा, तो लागणार नाही त्याला. बरं. परत त्या घराला प्लिंथ वाढवलीत. ओके. प्लेन 2-2.5 फूट वाढवली, तर सरपटणाऱ्या प्राण्यांपासून बचाव होईल आणि सीपेज येतं, त्यामुळे आजार वगैरे वाढतात. ते देखील होणार नाही. जबरदस्त! हे खूपच छान उत्तर दिलं, की अनेक लोकांचं असं काहीतरी टीकात्मक विषय असतो, की छोट्या वास्तूचं वास्तू काय? तर झोपडीचं देखील वास्तू आहे आणि ते करता येतं. किती चांगल्या पद्धतीने करता येतं, हा विषय तुम्ही सांगितला. खूपच छान सर. अं, तुमच्या आयुष्यातील सगळ्यात दुःखाचा आणि सगळ्यात आनंदाचा क्षण कोणता? दुःखाचं असं म्हणजे मी घर बांधलं, बंगला बांधला खाली सांगलीला तिथे. तर तो बंगला पूर्ण व्हायच्या अगोदरच माझ्या भावाचा हार्ट अटॅक आला त्याला. मग तो पूर्ण झालेल्या घराची गृहप्रवेश वगैरे बघू शकलो नाही, हे दुःख आहे. आनंदाचा भाग म्हणजे मी ज्यावेळेला डिप्लोमा कंप्लीट केला, हं, हं. त्यावेळेला पहिल्यांदाच नवीन नियम आला. पूर्वी काय होतं, की डिप्लोमा हायर एज्युकेशन तुम्ही 11वी केलं, की तुम्हाला ऑटोमॅटिक पुढची ग्रेड मिळायची. म्हणजे ऑफिसर ग्रेड, गॅझेटेड पोस्ट असतो. पण माझा रिझल्ट लागला, त्यावेळेला सर्क्युलर आलं, की यू हॅव टू फेस द इंटरव्ह्यू. बरं. म्हणजे मी इंजिनिअरिंग कॅडेगला जायचं तर हे जातं. जो हे होता त्याला फेस करावं लागलं. पण ते इंटरव्ह्यू पास झाल्यानंतर मला आनंद झाला. कारण पुढचं संपूर्ण सायकल चेंज झालं. अच्छा. ऑफिसर ग्रेड, गॅझेटेड पोस्ट, रिस्पेक्ट वगैरे, वगैरे. तो खूपच एक छान. आनंद. तुमचं आवडतं ठिकाण कोणतं? माझं घर, माझं कुटुंब आणि गावचं आता वाह! बांधलेलं घर. खूपच छान, खूपच छान. माझं शेवटी कुटुंब आणि माझं कुटुंब घर हा आहे. सगळ्यात महत्त्वाचा विभाग आहे. त्यानंतर सगळं विश्व. येस. खूप छान सर. अ, तुम्ही तुमच्या आयुष्यात सर्वप्रथम ज्या साइटवर काम केलं किंवा ज्या व्यक्तीला वास्तुतज्ञ म्हणून मदत केली, त्या साइटचं किंवा व्यक्तीचं नाव सांगता येईल? येस. बरं. तेच तुम्हाला सांगितलं हिरापडणा याच्यामध्ये रमेश पै म्हणून. बरं. खूपच छान. अं, राजकारणात जाण्याची संधी मिळाली, तर कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवाल? नाही. मी सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉयी होतो तेव्हापासून कुठल्याही पक्षाचा मेंबर होता येत नाही किंवा त्या सपोर्ट करता येत नाही. त्यामुळे कुठल्याही पक्षात जायचंच नाही असं हे म्हणजे प्रचारही नको आणि उपचारही नको असं. बरं. आयुष्यात कोणत्या गोष्टीला घाबरता? आयुष्यात कोणत्या गोष्टीला घाबरता? प्रतिष्ठा प्रतिष्ठा. बरं. प्रतिष्ठेला मी खूप जपतो. अच्छा. तुमच्या आयुष्यात तुमच्यावर सर्वात जास्त प्रभाव कोणत्या व्यक्तीचा आहे आणि का आहे? हां, पहिली गोष्ट माझ्या ह्या करिअरमध्ये जेव्हा अभ्यासाचा तर भाग वेगळा आहे. पण त्यानंतर जर आता पुढचं जर हे झालं, त्यावेळेला मला ज्या शास्त्राचा आता अभ्यास केला मी, त्या शास्त्राला समजावून सांगणारे, करणारे 2 व्यक्ती, 3 व्यक्ती आहेत. एक सुनील पुरे सर,
ज्योतिषशास्त्रामध्ये त्यांनी पुढे सपोर्ट केला. सहस्रबुद्धे सर आणि मंगेरकर सर या 3 ग्रेट. व्यक्तीचा, कारण त्यांचाच विचारांचा किंवा त्यांची जी पद्धत आहे, पॅथी आहे, तेच वापरायचा आम्ही फॉलो करायचा प्रयत्न करतो. त्या चाकोरी बाहेर जावंसं वाटत नाही, कारण त्या चाकोरी एवढी वास्ट आहे, एवढं आहे. मी केव्हा केव्हा उदाहरण देताना म्हणतो की सुनील पोरेसांचं ज्ञान म्हणजे एक भरलेला ट्रक आहे. बरं. त्याला फक्त आम्ही त्या साखळीला पाठीमागे लोंबकळतोय. जेवढं पाणी स्पीड ब्रेकर आला की जे मिळतंय तेवढं घ्यायचं आणि गप्प बसायचं. अशी बरं. हे एवढे यांच्याकडे आहे. सहस्रबुद्धे सरांकडे पण वास्ट ज्ञान आहे. फास्ट आहे. मंगेरकर सरांचं तर काय, त्यांनी जुन्या एवढा अभ्यास केलेला आहे त्यांनी, खूप. ग्रेट. तर हे त्यांचा तिन्ही हा रिस्पेक्ट आहे. गुरुवर्य ग्रेटच आहेत. म्हणजे तिघांचा अभ्यासही खूप आहे आणि असे गुरु तुम्हाला वेळोवेळी लाभलेत हे तुमचं भाग्य आपण म्हणूया. खूपच छान. येस, बरोबर आहे. आपल्या या प्लॅटफॉर्मवरून तुमच्या आईला जर काही सांगायचं असेल तर काय सांगाल? मला वाटतं आईचा आणि माझा तसा मला आठवत देखील नाही, अशा वयामध्ये माझी आई गेलेली आहे. पण तिला मी प्रत्येक वेळेला आठवतो, ज्या वेळेला चांगल्या घटना घडतात त्यावेळेला असतं तर, किंवा एखादा आईवरती कार्यक्रम होतो त्यावेळेला ह्या आठवणी येतात आणि मग त्यावेळेला थोडीशी खंत येते. सो सॉरी. आणि मिस यू एवढंच म्हणता येईल, बाकी काय करणार. बरोबर आहे. आता 1 मिनिटात जर वडिलांबद्दल बोलायचं असेल तर काय बोलाल? वडिलांबद्दल खूप आदर आहे. त्यांनी एक विशिष्ट प्रकारची शिस्त लावली, अच्छा. संस्कार घडवले. त्याचा आज आम्हाला फायदा झाला. म्हणजे वडिलांनी म्हणजे आईच्या नंतर जे सांभाळलं, शिस्त, आमचं व्यवस्थापन, आमचं शिक्षण, या सगळ्याला स्वतः अशिक्षित असून या सगळ्या गोष्टी त्यांनी ध्यान दिलं. आम्ही भावंड देखील त्यांनी त्याप्रमाणे जोपासले आणि आज आम्हाला हे दिवस पाहायला मिळतायत. खूपच छान. आता लास्ट बट नॉट लीस्ट प्रश्न. आपल्या ॲस्ट्रो गुरु डॉक्टर ज्योती जोशी या चॅनल बद्दल काय सांगाल? खूप सांगण्यासारखं आहे. बरं. कारण त्यांनी हे ओपन चॅनल आहे. ज्यांना आता ज्योतिष काय आहे हे कोणी विचारलं तर हे लिंक घे आणि ते पाह. तुला भविष्य बघायचंय, आजचं भविष्य तुझं पाहायचंय, लिंक लाव, बघ. आणि वेगवेगळ्या प्रकारचे तुमच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत आणि त्यातलं तुमच्यातला आणखीन एक गुण मला जास्त हे झालं, की तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना विशिष्ट असा रिस्पेक्ट देऊन, विशिष्ट असं हे देऊन तुम्ही त्यांना अजूनही जवळ केलेत. हजारो तुमचे स्टुडंट आहेत आज आणि ते तुमच्या बरोबर आहेत आज. बरोबर आहेत. असं आहे. आमचे देखील हजारो स्टुडंट आहेत. पण तुमच्यासारखे तुमच्या जवळ नाहीत एवढे. आमचे आसपास आहेत. असं. आणि जो अटॅचमेंट तुम्ही जे सांभाळले ना, ही तुम्ही सांभाळलीत म्हणून राहिली. असं माझं मत आहे. आणि ते तुमचं वेगळ्या विषयावरचं वेगळेपण आणि लोकांना डायस देणं. हं. दरवेळेला आपलंच डायस आणि आपणच बोलायचं आणि आपणच आपलं हे करायचं असं तुमचं नाहीये. प्रत्येकाला चान्स दिला पाहिजे. वेगळेपणा आहे. प्रत्येक शिबिरातून तुमच्या हो. तो चांगला आहे आणि अशीच त्याची प्रगती होत राहो आणि आम्हाला देखील गाईडन्स मिळत राहो, हीच अपेक्षा. सगळ्यांना संधी मिळावी, विद्यार्थ्यांनी आपल्याही पुढे जावं हे स्वप्न घेऊनच मी हे कार्य सुरू केलेलं आहे. आणि माझाही विद्यार्थी, माझा अभ्यासक वर्ग माझ्या जेवढं पुढे जाईल तेवढं माझ्यासाठी खूप आनंदाची बाब ठरेल. आणि येस. त्या दृष्टीनेच आपण विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आता जेव्हा तुम्ही बोललात सुनील पुरोहित सरांबद्दल, तर भविष्यवेत्ता घडवूया ही कन्सेप्ट जेव्हा मी सगळ्यात प्रथम मनात आली, तर मला वाटतं पुरोहित सरांनाच फोन केलेला, की "सर अच्छा. आपण असं काही करूयात का?" तर सर म्हणे, "हो करूया. काय सहकार्य लागेल तेवढं सांगा." म्हणजे कसं होतं ना, की आपण कोणत्यातरी एकाच दिशेने वाटचाल करीत आहोत. मग त्याच्यात प्रत्येकाचे विभाग वेगवेगळे असतील. मात्र आपण सर्व मिळून जेव्हा कार्य करतो, तेव्हा पुढचं भविष्य त्या शास्त्राचंही चांगलं होतं. आणि आपल्या अगोदरच्या पिढीने हे केलं म्हणून आपल्याला सुंदर वाट मिळाली. त्यामुळे आपली जबाबदारी होते, की आपण पुढच्या पिढीला काय देतोय. अर्थात अभिजित प्रतिष्ठानबद्दल मला खूप आदर आहे. तुमच्या शास्त्रीय अभ्यासाबद्दल, तुमच्या टीमवर्कबद्दल आणि तुमचं सहकार्यही खूप मोठं असतं. आणि आपण सर्व मिळून प्रयत्न करतोय, की पुढची पिढी घडावी. प्रत्येक वेळी तुम्ही सोबत असतातच, तसे सोबत राहा. येस, अ, येस. आणि आपण चला भविष्यवेत्ता घडवूयाला भेटूया जळगावला. मुंबईसारख्या शहरातून जळगावसारख्या छोट्या शहरात येणं आणि मग अभ्यास शिकवणं. विद्यार्थ्यांना सुद्धा निसर्गाच्या सानिध्यात हे ज्ञान देणं, हे सगळं करण्याला तुम्ही जो उत्साह दाखवला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
आमचे विद्यार्थी निश्चितच खूप प्रश्न विचारतील. ज्या सगळ्या अभ्यासकांना मी सांगेल, की तुम्हाला जर भोसले सरांना काही प्रश्न विचारायचे असतील, तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारा. आपण हे सर्व प्रश्न घेऊ. भोसले सर आपल्या जळगावला येणारच आहेत. आणि तेव्हा मग आपण सरांना हे प्रश्न सुद्धा विचारू शकतो किंवा कमेंटमध्ये सुद्धा सर उत्तरं आपल्याला देतील. त्यामुळे ज्योतिष अभ्यासकांनी या संधीचा पूर्ण लाभ घ्यावा. आज अनेक वास्तू अभ्यासकांना खूप मोठं ज्ञान मिळालं आहे. त्यातील बराचसा भाग असा होता, कदाचित तो एकदा ऐकून लक्षात येणार नाही. तुम्ही पुन्हा-पुन्हा ऐकणार आहात, तो ऐकावा. त्या संदर्भात अनेक उपप्रश्न तुमच्या मनात येऊ शकतात. ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारावेत. भोसले सर तुम्हाला नक्कीच माहिती देतील, हे मी त्यांच्यातर्फे परस्पर ग्वाही देते. पुन्हा भेटूया. धन्यवाद. शुभम. सरांना काही बोलायचंय? बोला ना. हा जो तुमचा विचार जो आहे प्रसार करणं, हे करणं, तसं अभिजितचं डेस्टिनी मॅनेज करता येते. डेस्टिनी मॅनेजमेंट ही थीम आहे. ती धरूनच आम्ही सगळ्या विषयांचे चिंतन म्हणून चाललेलं असतं. तो देखील त्याचा प्रसार व्हावा, त्याचं लोकांपर्यंत पोहोचावं आणि नवीन-नवीन जे विद्यार्थी क्वालिफाईड येतील, त्यावेळेला त्याचे त्यांना डेप्थ कळावे, असं आमचा देखील सगळ्यांचा, सरांचा देखील तोच हेतू आहे. होय. प्रसार करणं हे एकच ध्येय आहे. डेस्टिनी होय. मॅनेज करता येते. या बस. दोन्ही संस्थांचे वाक्य मस्त आहे. म्हणजे आपल्या श्री ज्योतिषच्या तुम्ही ऑफिसमध्ये याल, तर ऑफिसच्या बाहेर प्रिंट केलेलं आहे छानपैकी डिझाईनमध्ये, की इथे भाग्य बदलून मिळत नाही, भाग्य घडवता येतं. चांगलं वाक्य आहे. आणि अभिजित प्रतिष्ठानचं सेंटेन्स आहे, की डेस्टिनी कॅन बी मॅनेज. डेस्टिनी घडवता येते, मॅनेज करता मॅनेज येते. करता येते, बदलता येत नाही. म्हणजे हां, कुठेतरी विचारातली ही एक खूप साम्यता आहे आणि म्हणून ते एकत्र हे आलं वैचारिक साम्य व्यक्तींमध्ये नाही तर संस्थांमध्ये आहे. संस्थांमध्ये. आणि म्हणूनच कदाचित दोन्ही संस्था सोबत कार्य करीत आहेत. ते मोठं असंच एकच मोठं एकच. मोठं एकच आहे. आहे. खूपच छान. हं. धन्यवाद. शुभम भवतु. जय शुभम भवतु. ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.